सो गाइस हेलो हेलो वेलकम टू आचार्य डिजिटल. मी अविनाश सर, तुमचं फिजिक्स मधला एकदम सिंपल पण एकदम इम्पॉर्टंट असं टॉपिक. आज तुमचं रिव्हिजन, ठीक आहे, सीईटी एक्झाम साठी तुमचं रिव्हिजन करून देणार आहे. हा टॉपिकचं नाव काय आपला, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, किंवा तुम्ही मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणून पण शिकलं असेल टॉपिकचं नाव. ठीक आहे, टॉपिकच्या नावाने नाही, टॉपिक मध्ये काय आहे ते सगळं बघायचं. क्लास 12चा हा टॉपिक आहे. ठीक आहे, तर फर्स्ट तर सगळ्यात बेसिक तर एकदम इंट्रोडक्शन, ठीक आहे, की बाबा चॅप्टर मध्ये काय शिकायचंय, काय कशाबद्दल आहे ते सगळं बघून घेऊ. एकदम बेसिक आहे. ठीक आहे, फर्स्ट केस काय सांगितलंय ते आपलं चॅप्टरचं नाव बघू. चॅप्टरचं नाव काय, मॅग्नेटिक, ठीक आहे, इफेक्ट ऑफ काय आहे, इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, करंट असला पाहिजे. तर फर्स्ट अँड सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, जिथे जिथे करंट असेल तिथे तिथे मॅग्नेटिक फील्ड असणार, जिथे करंट नसेल तिकडे मॅग्नेटिक फील्ड नसेल. ठीक आहे, तर फर्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, इलेक्ट्रिक करंट इज नेसेसरी. ठीक आहे, नेसेसरी म्हणजे काय, इम्पॉर्टंट आहे. करंट नसेल तर मॅग्नेटिक फील्ड पण नाही क्रिएट होणार आपलं. ठीक आहे, सिंपलचा पॉइंट. असे खूप क्वेश्चन येतात की फर्स्ट केस, चार्ज इज ॲट रेस्ट. ठीक आहे, एक चार्ज आहे, एक इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन, अल्फा पार्टिकल काही असू द्या, चार्ज इज ॲट रेस्ट. ठीक आहे, तर तो कुठला फील्ड प्रोड्यूस करणार, इलेक्ट्रिक फील्ड की मॅग्नेटिक फील्ड? तर आन्सर काय असेल, फक्त मॅग्नेटिक फील्ड नाही. इट विल प्रोड्यूस ओनली इलेक्ट्रिक फील्ड, फक्त इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करणार. चार्ज रेस्ट वरती आहे, मूव्ह करत नाहीये. चार्ज मूव्ह करतो त्याला आपण काय म्हणतो, करंट. ठीक आहे, तर करंट नाहीये तर मग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस नाही होणार. ठीक आहे, तर दिस विल ओनली प्रोड्यूस, काय होणार इथे, ओनली प्रोड्यूस इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, आणि जर चार्ज इन मोशन असेल, ठीक आहे, चार्ज इन मोशन असेल तर दोन्ही प्रोड्यूस करणार. ठीक आहे, आपण जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये के क्यू बाय आर स्क्वेअर लिहितो तिथे चार्जचे मोशन बद्दल काहीच आपल्याकडे इन्फॉर्मेशन नसतो. ठीक आहे, आता रेस्ट वरती असो किंवा मुव्हिंग असो, दोन्ही केसमध्ये आपला इलेक्ट्रोस्टॅटिक जो फील्ड येतो तो सेम येतो. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये बोथ असणार. ठीक आहे, बोथ काय असणार इथे, इलेक्ट्रिक अँड कुठला फील्ड असणार इथे, मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, तर हे दोन पॉइंट एकदम लक्षात ठेवायचं आपल्याला. जिथे जिथे चार्ज फ्लो करेल तिथे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार. ठीक आहे, आता मॅग्नेटिक फील्ड काय असतो, मॅग्नेटिझम, मॅग्नेट सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, एक मॅग्नेट जो आहे तो मॅग्नेट काय करणार बेसिकली, की मॅग्नेट इज बेसिकली कसं तुम्ही इमॅजिन करा, एक इलेक्ट्रिक डायपोल सारखा आहे, फक्त इलेक्ट्रिक नाही, आता तो काय आहे, मॅग्नेटिक डायपोल. ठीक आहे, एक ऑब्जेक्ट मॅग्नेट सारखं बिहेव करतोय म्हणजे काय, की तो त्याच्या सारख्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट किंवा रिपेल करू शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हे तुम्ही ऐकलं असेल की मेटल्स आर, काय म्हणतोय तो, मेटल गेट अट्रॅक्टेड टू मॅग्नेट. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मग परत ते डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक त्याचे टाइप्स आहेत, पण ते वेगळ्या चॅप्टरचे पार्ट आहेत. पण बेसिक काय आहे की एकदम मॅग्नेटिक इफेक्ट. ठीक आहे, करंट पाहिजे, करंट फ्लो करणार तर मॅग्नेटिक फील्ड असणार, एवढं लक्षात ठेवायचं आपण. ठीक आहे, एवढंच फक्त फर्स्ट पॉइंट साठी. आपण एक एक पुढे जाऊयात. ठीक आहे, जास्त डिटेल मध्ये नाही, एकदम इम्पॉर्टंट पॉइंट कव्हर करणार मी. मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे, मॅग्नेटिक फोर्स. आता समजा मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाली आहे आपल्याकडे, मॅग्नेटिक फील्ड आहे इथे. ठीक आहे, समजून घ्या इथे मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्डला आपण रिप्रेझेंट करतो विथ बी. ठीक आहे, असं मॅग्नेटिक फील्ड आहे. असं मॅग्नेटिक फील्ड असला आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एका चार्ज ठेवलं मी. ठीक आहे, फक्त चार्ज ठेवून काहीच उपयोग नाहीये. ठीक आहे, मी म्हटलं काय, मॅग्नेटिक इफेक्ट पाहिजे म्हणजे चार्ज फ्लो केला पाहिजे. मॅग्नेटिक इफेक्ट पाहिजे, चार्ज फ्लो केलं पाहिजे म्हणजे चार्जला काहीतरी आपण काय देऊ, वेलॉसिटी v. ठीक आहे, वेलॉसिटी इक्वल टू v. आणि हा मॅग्नेटिक फील्डचा व्हॅल्यू माहितीये, क्यू माहितीये, v माहितीये. तर जेव्हा आपण एक मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक चार्ज मूव्ह करतो, आपल्याला फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचंय, दॅट इज फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय चार्ज. ठीक आहे, ह्या केसमध्ये फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय चार्ज, इथे एक्सपिरियन्स लिहायचं विसरलं, इथे फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय चार्ज आपण कसं लिहिणार, इथे चार्ज इंटू व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर. ह्याचा वेक्टर फॉर्म लक्षात ठेवणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, काय इम्पॉर्टंट आहे ते ह्याच्या पुढच्या जस्ट टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगणार इथे, की क्यू व्ही क्रॉस बी असं लक्षात ठेवणं कशाला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता व्ही क्रॉस बी, आता बघा व्ही क्रॉस बी आला. आता व्ही क्रॉस बी ला आपण कसं लिहितो, क्यू व्ही बी साइन थिटा.
ठीक आहे. क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला v इंटू बी इंटू साइन थिटा. जर कोणी विचारलं तर फोर्सचं डायरेक्शन काय असेल, तर ज्या डायरेक्शन v क्रॉस b चं असणार तोच डायरेक्शन माझा फोर्सचा असणार. ठीक आहे. क्रॉस प्रोडक्टचं डायरेक्शन माहिती आहे, राईट हँड थंब रूलनी काढतो आपण. ठीक आहे. समजा हा एक वेक्टर आहे, हे v वेक्टर आहे इथे आणि इथे b वेक्टर आहे. ठीक आहे. तर v क्रॉस बी म्हणजे आतमध्ये असणार. हे दोघांना इंटरचेंज केलं तर v क्रॉस बी बाहेरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लागणार. ठीक आहे. सिंपल एक असं अज्युम करून ठेवा की v आणि b चा जो डायरेक्शनचा एक प्लेन असणार बघा. ठीक आहे. कुठलेही दोन वेक्टर घ्या, त्याचा एक प्लेन असेल, त्या प्लेनच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये काय लागणार, माझा फोर्स लागणार. ठीक आहे. फोर्स ऑन काय आहे इथे, चार्ज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v इन मॅग्नेटिक फील्ड बी. आता हा फॉर्म्युला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असो किंवा नॉन युनिफॉर्म असो, आपण हा फॉर्म्युला तसं वापरू शकतो. फक्त एखाद्या पॉइंटसाठी बी जर व्हेरिएबल असेल फ्रॉम पॉइंट टू पॉइंट, तर मग प्रत्येक पॉइंटला हे करून इंटिग्रेट करावं लागेल किंवा ते तसं व्हेरिएबल मॅग्नेटिक फील्ड मध्ये तसं करावं लागेल मला. ठीक आहे. पण बेसिक फॉर्म्युला काय, क्यू इंटू व्ही क्रॉस बी किंवा क्यू व्ही बी साइन थिटा. आता समजा ह्याच्यात इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहे, आता इफ थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, ठीक आहे, और थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. साइन 0 आणि साइन 180 हे दोघांचे व्हॅल्यूज काय असतात, 0. तर आपण काय म्हणायचं ते, इफ थीटा अँड इज इक्वल टू 0 अँड 180, तर फोर्स किती असणार चार्ज वरती, नेट फोर्स विल बी इक्वल टू 0 असणार आपला. ठीक आहे. तर नेट फोर्स 0 झाला आता, म्हणजे त्याच्यावरती काहीच फोर्स नाही लागणार, तो जसं मूव्ह करतो तसंच मूव्ह करत राहणार. ठीक आहे. विच इज दिस केस. बघा, व्ही वेक्टर पण ह्या डायरेक्शन मध्ये आहे, बी वेक्टर पण ह्याच डायरेक्शन मध्ये आहे. नेट अँगल जो आहे दॅट इज किती आता, 0 डिग्री. अजून एक केस पॉसिबल आहे की सेम दुसरा एक चार्ज घ्या, तो असा मूव्ह करतोय, तर बी वेक्टर इथे, व्ही वेक्टर इथे, हा जो कम्प्लीट अँगल आहे तो कितीचा आहे, 180 डिग्री. तर ही दोन्ही केस मध्ये काय असणार, चार्ज वरती फोर्स काहीच लागणार नाही. ठीक आहे. तर आपण काय म्हणायचं इथे, काहीच फोर्स लागणार नाही, तर हा जसं मूव्ह करतोय तसंच मूव्ह करत राहणार आपल्या पुढे. ठीक आहे. पण आता मी जे सांगितलं की हा जो फॉर्म्युला आहे तो कशाला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. असं इमॅजिन करा की समजा आता अँगल जो आहे तो 0 डिग्री नाहीये. ठीक आहे. सगळ्यांना ही माहिती, आपण क्रॉस असं रिप्रेझेंट करतो जर मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये असेल तर. आतमध्ये म्हणजे ह्या प्लेनच्या आतमध्ये, हा पेन आतमध्ये जातो. ठीक आहे. तर ही मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे. ह्या रिजन मध्ये, ह्याच्या पुढच्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे काहीतरी. ठीक आहे. असं आपण रिप्रेझेंट करतो. स्टँडर्ड रिझल्ट काही आहेत ते लक्षात ठेवायचं आपल्याला. समजा एखादा चार्ज, ठीक आहे, समजा एक चार्ज असं येतोय विथ वेलॉसिटी v वेक्टर आणि चार्जचा व्हॅल्यू काय आहे, q. ठीक आहे. चार्जचा व्हॅल्यू q आणि वेलॉसिटी वेक्टर काय आहे इथे, v वेक्टर. तर ह्या केसमध्ये जेव्हा तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर करणार, जेव्हा तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर करेल त्याच्यावरती फोर्स लागणार काय, q इंटू व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर. आता प्रॉपरली जर तुम्ही बघितलं तर व्ही वेक्टर आणि बी वेक्टर, व्ही वेक्टर इकडे, ठीक आहे, आणि बी वेक्टर आतमध्ये, पेन आतमध्ये जातोय असा. ठीक आहे. तर आतमध्ये म्हणजे असं आहे दोन्ही. तर दोघांमधला अँगल किती झाला आता, 90 डिग्री. 90 डिग्रीचा अँगल आहे, तर मी असं लिहू शकतो क्यू व्ही बी साइन 90 डिग्री. ठीक आहे. 90 डिग्री जर आहे म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू काय असणार, 1. तर ह्याला आपण फक्त काय लिहू शकतो, क्यू इंटू व्ही इंटू बी. कधी कधी जेव्हा वेलॉसिटी आणि बी वेक्टर परपेंडिक्युलर असणार एकमेकांना. ठीक आहे. तर आपला जो फोर्स आहे त्याचा व्हॅल्यू किती येतोय, क्यू इंटू व्ही इंटू बी फक्त. ठीक आहे. साइन 91 होऊन जाईल. आता हा फोर्सचा डायरेक्शन कुठे असेल, ठीक आहे, बघा, वेलॉसिटी वेक्टर क्रॉस प्रोडक्टचा डायरेक्शन व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर, म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये फोर्स लागेल. ठीक आहे. असं वरती फोर्स लागतोय. तर मग बघा, एकदा चार्ज असा एंटर झाला, मी थोडं खाली बनवतो हे, तर मग इझी होईल आपल्याला. बघा, एकदा चार्ज इथे एंटर झालं की ह्याच्यावरती वरती फोर्स लागतोय. थोडस वरती गेला तर वेलॉसिटी आता ह्या डायरेक्शन मध्ये, तर व्ही क्रॉस बी, तर इकडे फोर्स लागणार. परत व्ही क्रॉस बी करत करत ह्याचा जो पाथ आहे तो एक सर्क्युलर पाथ मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर एक सर्क्युलर पाथ तो फॉलो करणार कधी, जेव्हा परपेंडिक्युलर किंवा ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक व्ही वेलॉसिटीचा चार्ज परपेंडिक्युलरली एंटर करणार तेव्हा. ठीक आहे. तर जेव्हा परपेंडिक्युलरली एंटर करेल, पाथ जो असणार दॅट विल बी सर्क्युलर इन नेचर. आणि असा जो पाथ आहे त्या पाथचा रेडियस जो आहे त्याच्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, डिराइव्ह वगैरे करून नाही दाखवणार मी, डायरेक्टली फॉर्म्युला सांगतो, m इंटू व्ही डिवायडेड बाय क्यू इंटू व्ही. एम काय आहे इथे, मास ऑफ चार्ज.
ठीक आहे. क्यू इज बेसिकली चार्ज, जेवढा चार्ज आहे. व्ही म्हणजे काय आपला ह्याचा मॅग्निट्यूड आणि व्ही इज इक्वल टू वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये काय लक्षात ठेवायचं, एम व्ही बाय क्यू बी इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ ऑफ चार्ज. कधी, जेव्हा तो व्ही वेलॉसिटीनी परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर करणार. ठीक आहे. हे वर्ड्स लक्षात ठेवा. वर्ड्स क्वेश्चन मध्ये यूज केले जातात कधी कधी. आपण पुढे PYQ बघू, तिकडे पण यूज केले जाणार हे वर्ड्स. ठीक आहे. तर मी परत रेफर करणार इथे. तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. अजून एक आपलं काय लक्षात ठेवायचं, ते मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो असा लागतोय. ठीक आहे. आतमध्ये इनटू द प्लेन, कशाच्या, बोर्डच्या प्लेनच्या आतमध्ये परपेंडिक्युलर. पण आपण फोर्स आता बघितलं की जेवढं पण आहे ह्याच प्लेन मध्ये आहे फोर्स. ठीक आहे. तर ह्या प्लेन मध्ये फोर्स आहे आणि मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर. तर आपण असं म्हणू शकतो की मॅग्नेटिक फील्डचं वर्क डन विल बी झिरो, बिकॉज जेव्हा 90 डिग्री असतो आपण वर्क डन कसं येतो, एफ एस कॉस थिटा. तर कॉस थिटा मध्ये थिटा 90 डिग्री झालं तर वर्क डन काय असणार, झिरो असणार. तर वर्क डन बाय मॅग्नेटिक फील्ड ऑलवेज काय असणार इथे, झिरो. हे पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. आता मला एक सांगा, वर्क डन आपण काय लिहितो, इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी चेंज करायचं म्हणजे काय, आपल्याला वेलॉसिटी चेंज करायचं आहे. तर जर वर्क डनच नसेल तर कायनेटिक एनर्जी ऑब्जेक्टचं चेंज होईल का, नाही होणार. ठीक आहे. तर आपण काय म्हणायचं इथे, स्पीड. ठीक आहे. हा जो v आहे, स्पीड विल ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. ठीक आहे. v विल रिमेन कॉन्स्टंट. ठीक आहे. तर हा जो सर्कल मध्ये मूव्ह करतोय ना, तो कसला मोशन आहे, तो दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर टाइम पिरियडला मी असं लिहू शकतो 2πr डिवायडेड बाय v. ठीक आहे. 2πr डिवायडेड बाय v च्या जागे r च्या जागे हे ठेवून द्या. तर 2π इंटू रेडियसचा फॉर्म्युला m इंटू v डिवायडेड बाय q इंटू b आणि इथे v. बघा, अरे सॉरी, v कसं काय इथे, परत एकच मिनिट थांबा. v एक एक्स्ट्रा झाला आपला, इथे इंटू v. बघा आणि इथे खाली, हा बरोबर होतं ना, v आणि v कॅन्सल झालं. म्हणजे हे मॅटर करणार नाही की मी किती वेलॉसिटीने पाठवतोय चार्जला आतमध्ये. ठीक आहे. हा वेलॉसिटी कितीही असू द्या, फक्त माझा हे काय असणार आपला 2πm. 2π तर कॉन्स्टंट आहे, मास किती आहे, चार्ज किती आहे आणि मॅग्नेटिक फील्ड किती आहे. फक्त ही तीन क्वांटिटी वरती डिपेंड करणार की माझा जो सर्कल मध्ये फिरताना चार्जचा जो टाइम पिरियड असेल तो तीनच क्वांटिटी वरती. फक्त काय तीन क्वांटिटी, तो मास ऑफ चार्ज, अमाऊंट ऑफ चार्ज आणि मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. हे तीनच क्वांटिटी. ही फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचं, 2πm डिवायडेड बाय q इंटू b. काय लोकांचं रिव्हर्स पण लक्षात ठेवतं, रिव्हर्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय असणार, आता फ्रिक्वेन्सी याचा एक्झॅक्ट ऑपोजिट. ठीक आहे. काय असणार इथे, QB डिवायडेड बाय 2πm. मला फक्त हाच फॉर्म्युला पाठ करायला आवडतो, बिकॉज रेसिप्रोकल करून आपण कधीही काढू शकतो फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर फ्रिक्वेन्सीचा पण फॉर्म्युला आहे आपल्याला. ठीक आहे. एवढे इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हे सगळं लक्षात ठेवा. चला आपण पुढे जाऊया थोडासा. नेक्स्ट काय येते, सायक्लोट्रॉन मोशन. ठीक आहे. आता हा जो कन्सेप्ट होता रेडियस इज इक्वल टू mv बाय QB वाला, ठीक आहे, तो सेम कन्सेप्ट आपण कुठे यूज करतोय, सायक्लोट्रॉन मध्ये. ठीक आहे. आता बघा, सायक्लोट्रॉनचा कन्सेप्ट कसा आहे, इथे एक चार्ज ठेवा. ठीक आहे. इथे एक चार्ज ठेवा आणि असं मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाइड करा. मॅग्नेटिक फील्ड कसं प्रोव्हाइड करायचं, मॅग्नेटिक फील्ड केलं की तर मग काय होणार की हा असं रोटेट व्हायला चालू होणार. मग परत इथपर्यंत पोहोचलं तर आपण काय करतो, आता बघा इथपर्यंत पोहोचला आपण, इथे हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर. ऑसिलेटर म्हणजे काय की तो मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन स्विच करत राहतो असं. ठीक आहे. एकदा वरती एकदा खाली, एकदा वरती एकदा खाली. तर एवढ्या पार्टसाठी मॅग्नेटिक फील्ड एक डायरेक्शन मध्ये, दुसऱ्या पार्टसाठी मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्या डायरेक्शन मध्ये, थर्ड पार्टसाठी परत फर्स्ट डायरेक्शन, परत सेकंड डायरेक्शन, परत फर्स्ट, परत सेकंड, परत फर्स्ट, सेकंड, झूम 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 करून करून काय होणार, वेलॉसिटी इन्क्रीज होत राहील आपली. ठीक आहे. वेलॉसिटी इन्क्रीज होत राहील, त्याचं मिनिंग काय आहे की आपण इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन किंवा कुठलाही अल्फा पार्टिकल, कुठलाही चार्ज पार्टिकलला आपण ऍक्सेलरेट करतोय. ठीक आहे. तर असे खूप सारे सायंटिफिक एक्सपेरिमेंट असतात जिथे आपल्याला हाय वेलॉसिटी किंवा हाय एनर्जी प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, अल्फा पार्टिकल, न्यूक्लियस लागतात. ठीक आहे. तर त्याच्यासाठी त्याला ऍक्सेलरेट करण्यासाठी काय यूज करतो आपण, सायक्लोट्रॉन. ठीक आहे. तर हा जो एक एक हाफ आहे त्याला आपण म्हणतो सायक्लोट्रॉन डी. ठीक आहे. आणि प्रत्येक डी चा एक एक रेडियस असणार. तर तो रेडियस जर काढायचा असेल, ठीक आहे, रेडियस जर काढायचं असेल, सिंपल फॉर्म्युला आहे आपण जे यूज करतो, mv डिवायडेड बाय q इंटू
बी. आणि बाकीचे जेवढे फॉर्म्युलाज आपण केलेत की टाइम पिरियड्स असो फ्रिक्वेन्सीज असो तो पण सेम टू सेम आपण इकडे वापरू शकतो इथे. ठीक आहे, फक्त एक लक्षात ठेवायचं इथे की कधी कधी समजा थिअरीमध्ये वगैरे आता प्रश्न आला की हा जो ऑसिलेटर आहे तो हाय फ्रिक्वेन्सी कशाला पाहिजे. हाय फ्रिक्वेन्सी म्हणून पाहिजे बिकॉज जेवढे पण आयन्स असतात किंवा अल्फा पार्टिकल असो प्रोटॉन असो इलेक्ट्रॉन असो, ठीक आहे, तर जेव्हा मी त्यांना ऍक्सेलरेट करणार, ठीक आहे, ऍक्सेलरेट करताना काय त्यांचा मास खूप कमी आहे, मास खूप कमी आहे तर ते लय लवकर म्हणजे त्यांचा वेलॉसिटी एकदम लवकर गेन होणार. म्हणजे काय की हा जो एवढा पार्ट कव्हर करायला त्याला खूप कमी टाइम लागतोय. तर जेवढ्या टाइम मध्ये तो इथून इथपर्यंत पोहोचणार तेवढ्या टाइम मध्ये हा स्विच पण व्हायला पाहिजे, म्हणजे हा रिव्हर्स करायला पाहिजे डायरेक्शन. तर ह्याचं फ्रिक्वेन्सी हाय म्हणून पाहिजे बिकॉज आपला जो चार्जचा वेलॉसिटी आहे तो खूप जास्त असतो. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे एकदम. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट, मॅग्नेटिक फोर्स ऑन अ वायर कॅरिंग करंट. ठीक आहे, एक वायर आहे त्याच्यामध्ये काहीतरी करंट जातोय आणि त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला असेल तर त्याच्यावरती किती फोर्स लागणार हे विचारलं आपल्याला. ठीक आहे, चला आपण लिहून बघू थोडासा. एक वायर आहे, त्या वायर मध्ये काहीतरी करंट जातोय आय, आणि तो वायरचा जो लेंथ आहे दॅट लेंथ इज इक्वल टू एल, आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शन मध्ये. एकदम स्टँडर्ड केस, मॅग्नेटिक फील्ड प्लेनच्या परपेंडिक्युलर असं वायर आहे, करंट असं जातोय, वायरचा लेंथ इज इक्वल टू एल. ठीक आहे, परत फॉर्म्युला वाईज आपल्याला काय लक्षात ठेवायचं, फोर्स इज इक्वल टू आय इंटू एल वेक्टर क्रॉस बी वेक्टर. ठीक आहे, आय एल क्रॉस बी, बी क्रॉस एल नाही, एल क्रॉस बी. ठीक आहे, फरक काय पडणार, फक्त तुमचा डायरेक्शन ऑपोजिट येईल जर तुम्ही हे स्विच केलं तर. ठीक आहे, पण असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार एल वेक्टर वरच्या डायरेक्शन मध्ये घ्यायचं की खालच्या डायरेक्शन मध्ये घ्यायचं, बिकॉज लेंथ ऑफ रॉड तर लेंथ ऑफ रॉड आहे किंवा लेंथ ऑफ वायर तर लेंथ ऑफ वायर आहे. तर आपण एल वेक्टर त्याच डायरेक्शन मध्ये घेतो ज्या डायरेक्शन मध्ये आपला करंट फ्लो करतोय. तर आपण काय म्हणणार इथे, इन द डायरेक्शन ऑफ करंट. करंट जर खालून वरती जातोय तर एल वेक्टर ह्या डायरेक्शन मध्ये घ्यायचा. ठीक आहे, करंट जर वरून खाली येतोय तर एल वेक्टर ह्या डायरेक्शन मध्ये घ्यायचं. परत क्रॉस प्रोडक्ट पाहिजे तर एल क्रॉस बी म्हणजे फोर्स कुठे लागणार, परपेंडिक्युलर टू द वायर लागणार माझा फोर्स. ठीक आहे, वायरच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये काय लागतोय आपला फोर्स, हा जो फोर्स कॅल्क्युलेट केला आपण. परत काय, आता क्रॉस प्रोडक्ट आहे, क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणजे ह्याला मी असं लिहू शकतो आय एल बी साइन थिटा. समजा हा वायर कम्प्लिटली परपेंडिक्युलर नसेल आणि ह्या वायर आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये काहीतरी अँगल आहे. ठीक आहे, तो थिटाची व्हॅल्यू इथे ठेवून द्या फक्त. ठीक आहे, परत हा प्रश्न येतो की हा मॅक्सिमम कधी येणार, मॅक्सिमम येणार फॉर थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, आणि मिनिमम येणार, मिनिमम किती येऊ शकतो, साइन थिटा. बघा मिनिमम म्हणजे मी फक्त आता मॅग्निट्यूड सांगतोय, मिनिमम म्हणजे टेक्निकली जेव्हा साइन थिटा -1 असेल तेव्हा मिनिमम येणार, पण मिनिमम इन मॅग्निट्यूड सांगतोय मी. ठीक आहे, तर कधी असणार, जेव्हा थिटा इज इक्वल टू आयदर 0 डिग्री असेल किंवा 180 डिग्री असेल. ठीक आहे, तेव्हा फोर्सची व्हॅल्यू काय येईल, सिंपल साइन 0 साइन 180 ची व्हॅल्यू 0 असते, तर फोर्स पण काय येणार, 0 येणार. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. एवढंच आहे, बाकी काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. एक फक्त ह्याच्यात एक्स्ट्रा पॉइंट हे लक्षात ठेवा, समजा वायर माझा स्ट्रेट नसेल जरी, ठीक आहे, वायर स्ट्रेट नसेल, वायरचा काहीतरी असा शेप आहे, दिस इज स्टार्टिंग पॉइंट, दिस इज एंडिंग पॉइंट, आणि करंट असं जातोय, करंटची व्हॅल्यू आहे आय, पण मला हे माहिती आहे की इथून इथपर्यंतचा लेंथ किती आहे आपला एल. ठीक आहे, स्टार्टिंग टू एंडिंग पॉइंटचा मला स्ट्रेट लाईन डिस्टन्स जर माहिती असेल तरी पण आपण सेम फॉर्म्युला सेम फॉर्मॅट मध्ये सेम लॉजिक यूज करून लावायचं आहे ते. ठीक आहे, करंट कुठे जातं, समजा ह्याला पॉइंट ए म्हटलं, ह्याला पॉइंट बी म्हटलं आपण, हा जो वायर आहे ह्याला कॅन्सल करा आणि ह्याला स्ट्रेट वायरने रिप्लेस करू जे की एल लेंथ असणार फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, आणि करंट ए टू बी जातोय तर इथे पण करंट ए टू बी जायला पाहिजे. तर हे दोन्ही बेसिकली काय आहे, इक्विव्हॅलेंट आहे. इक्विव्हॅलेंट आहे तर आपण काय करू शकतो, ह्याच्यामध्ये करंट आय आहे, आता स्ट्रेट वायरचं तर आपण मागे बघितलं, परत काय करायचं, आय एल वेक्टर क्रॉस बी वेक्टर. ठीक आहे, तर ही फॉर्म्युला जो आहे हे आपण कर्व्ड वायर किंवा कुठल्याही शेपचा वायर आहे काय करायचं, त्याला स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंटला जॉईन करा युजिंग स्ट्रेट लाईन, त्याला एक वायर कन्सिडर करा आणि तो वायर वरती फोर्सचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलं इथे, आय इंटू एल क्रॉस बी. ठीक आहे, होप एवढं क्लिअर असेल तुमचं. ठीक आहे, चला
नेक्स्ट, फोर्स ऑन क्लोज्ड सर्किट इन अ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, क्लोज सर्किट वरती तसं तर फोर्स 0 असतो, पण ह्याला जर समजा असिमेट्रिक सर्किट आहे किंवा काय असेल समजा, तर आपण काय लिहू इथे, टॉर्क ऑन अ करंट कॅरिंग लूप. ठीक आहे, करंट कॅरिंग लूप आहे म्हणजे एक रॅन्डम लूप घेऊ आपण. रॅन्डम लूप कसा असणार, लूप असा असणार बघा. ठीक आहे, कुठल्याही शेपचा असू शकतो, पण ह्या लूप मध्ये काहीतरी करंट फ्लो करतोय, समजा करंट आहे, आणि काही करून जर मला हा लूपचा एरिया काढता आला इथे, एरिया इज इक्वल टू ए. ठीक आहे, तर मी एक टर्म डिफाइन करतो विच इज कॉल्ड एज मॅग्नेटिक मोमेंट. ठीक आहे, मॅग्नेटिक मोमेंटचा हा मिनिंग आहे की ह्याला जर मला एक मॅग्नेटने रिप्लेस करायचा असेल, तर मी काय करणार इथे की ह्याच्या जागी एक मॅग्नेट ठेवणार, कुठेतरी नॉर्थ आणि साऊथ पोल असेल इथे. आता तो कसं डिसाइड करायचा नॉर्थ कुठे आणि साऊथ कुठे असणार ते बघा. राईट हँड थंब रूल वापरा. राईट हँड, ज्या डायरेक्शन मध्ये करंट आहे त्या डायरेक्शन मध्ये फिंगरला कर्व करा. कर्व केल्यानंतर ना थंबचा जो डायरेक्शन असेल त्या डायरेक्शन मध्ये काय ठेवायचं तुम्ही, नॉर्थ पोल. म्हणजे इथे बाहेर नॉर्थ पोल असणार आणि खाली म्हणजे आतमध्ये साऊथ पोल असणार आपला. ठीक आहे, तसं समजा करंटचं डायरेक्शन ऑपोजिट झालं, तर मी असं कर्ल करणार, तर नॉर्थ पोल आतमध्ये आणि साऊथ पोल बाहेर येणार. ठीक आहे, तर एक आपण टर्म डिफाइन करतो विच इज कॉल्ड एज मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंट अँड दिस इज वेक्टर क्वांटिटी. हे कशासारखं आहे, डायपोल मुवमेंट सारखं आहे, जे की तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये केलं असेल. ठीक आहे, तर मॅग्नेटिक मुवमेंट कसं लिहितो आपण, करंट इनटू एरिया ए. ठीक आहे, आणि दिस इज वेक्टर क्वांटिटी. परत कुठून कुठपर्यंत असतो, साऊथ पोल टू नॉर्थ पोलच्या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, समजा याचं थोडंसं प्रॉपर एक्झाम्पल घेतलं, इथे एक लूप घेतलं मी. ठीक आहे, 3D मध्ये इमॅजिन करा, हा असं लूप ठेवलंय आणि ह्याच्यामध्ये असं करंट जातोय. ठीक आहे, करंटची व्हॅल्यू काहीतरी घेऊ आपण आय. ठीक आहे, आय इज करंट. तर मी काय करणार, हा सेंटर आहे लूपचा, तर थंब रूल लावा. असं जर रूल लावलं तर इकडे नॉर्थ पाहिजे आणि मागे साऊथ पाहिजे. फिंगरला कर्ल करा, जिथे थंब असेल तिकडे नॉर्थ, त्याच्या ऑपोजिट मध्ये साऊथ. तर मी इकडे एक बॅटरी नाही, मॅग्नेट जर लावलं इथे, तर इथे नॉर्थ पोल असणार आणि इथे साऊथ पोल असणार. आता तुम्ही हा जो मॅग्नेट आहे त्याचा मॅग्नेटिक मोमेंटचा व्हॅल्यू काय येणार इथे, आय इंटू एरिया. आणि जर हा सर्क्युलर डिस्क असेल किंवा सर्क्युलर वायर फ्रेम असेल तर एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर येणार, सिंपल. ठीक आहे, स्क्वेअर फ्रेम असेल तर स्क्वेअरचा एरिया यूज करा, ट्रायंगल असेल ट्रायंगलचा यूज करा. ठीक आहे, तर चेंज काहीच नाही होणार, फॉर्म्युला सेम आहे, फक्त एरिया चेंज होत राहील. आणि आपलं डायरेक्शन कसं बघायचं आपण, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपण आपलं राईट हँड यूज करायचा. असं करंट जातोय तर नॉर्थ पोल बाहेर, असं करंट जातोय तर नॉर्थ पोल खाली म्हणजे आतमध्ये येणार. ठीक आहे, एवढं क्लिअर एकदम. आता आपल्याला काय काढायचं ते टॉर्क ऑन करंट कॅरिंग लूप. ठीक आहे, एक सिंपल फॉर्म्युला आहे ते लक्षात ठेवायचं आपल्याला टॉर्कचा. टॉर्क इज इक्वल टू मॅग्नेटिक मुवमेंट इंटू मॅग्नेटिक फील्ड इंटू काय असणार इथे, साइन थिटा, किंवा काही लोक ह्याला असं पण लिहितात एम वेक्टर क्रॉस बी वेक्टर. ठीक आहे, हे काय असतो आपला टॉर्क ऑन करंट कॅरिंग लूप. ठीक आहे, तर क्रॉस प्रोडक्ट करा तर टॉर्कची व्हॅल्यू भेटेल मला. ठीक आहे, परत आता साइन थिटा आहे, साइन थिटा कधी मॅक्सिमम असतो कधी मिनिमम असतो ते सगळं आपण करू शकतो. when थिटा इज इक्वल टू 0 डिग्री तेव्हा टॉर्क 0 असणार. थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर टॉर्क मॅक्सिमम असेल. थिटा इज इक्वल टू 180 ला परत टॉर्क 0 होऊन जाईल. ठीक आहे, फक्त दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं, हे तर फर्स्ट तर हेच आहे, थिटा इज इक्वल टू 0, 180 डिग्री साठी टॉर्कची जी व्हॅल्यू आहे ती किती येते, 0. ठीक आहे, आणि थिटा इज इक्वल टू 90 डिग्री साठी जो आहे टॉर्क इज इक्वल टू किती येतो, मॅक्सिमम. आणि मॅक्सिममचा आपला फॉर्म्युला काय, एम इंटू बी. फक्त मॅग्निट्यूड मल्टिप्लाय करायचं, साइन 90 काय होऊन जाईल 1, विच इज मॅक्सिमम व्हॅल्यू. हे फर्स्ट पॉइंट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सेकंड पॉइंट, हे जे दोन केसेस आहे जिथे टॉर्क 0 असतात त्याला काय म्हणायचं आपण, इक्विलिब्रियम कंडिशन फॉर लूप. ठीक आहे, इक्विलिब्रियम कंडिशन फॉर लूप. आणि ह्याच्यातलं 0 डिग्रीचं कंडिशन आहे दॅट विल बी स्टेबल इक्विलिब्रियम, आणि 180 डिग्रीचं कंडिशन जो आहे दॅट विल बी अनस्टेबल इक्विलिब्रियम. ठीक आहे, हे सगळं लक्षात ठेवा, लॉजिक पण आहे, पण आता जो आहे ते फायनल थोडेसे मुवमेंट्स रिवाइज वगैरे करताना हे लिहून ठेवा, तर तुम्हाला रिवाइज करायला पण थोडंफार इझी होईल आपलं. ठीक आहे,
तर हे दोन्ही इक्विलिब्रियम कंडिशन असतात, 0 ला स्टेबल इक्विलिब्रियम, 180 ला अनस्टेबल इक्विलिब्रियम. ठीक आहे. आणि लास्टली आपण काय येते मॅक्सिमम व्हॅल्यू किती घेतो आपण, m इंटू बी. ठीक आहे. होप एवढं क्लिअर असेल तुम्हाला. तर आपण एक स्टेप पुढे जाऊयात. अजून काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे. मॅग्नेटिक, आता आपण थोडंफार बेसिक बघितलं तर करंट कॅरिंग लूप साठी. ठीक आहे. अच्छा हा, एक मिनिट आपण मागे जाऊयात. एक थोडासा पॉइंट जर मिस झालाय माझा, विच इज अबाउट नंबर ऑफ टर्न्स. ठीक आहे. नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय, आता बघा, नंबर ऑफ टर्न्स, समजा एक लूप आहे. ठीक आहे. त्या लूप मध्ये एक टर्न नाहीये, असे 10 टर्न केले किंवा n टर्न्स. ठीक आहे. n टर्न्सचा एक लूप आहे. तर आपण काय लिहितो, करंट इंटू एरिया. ठीक आहे. करंट इंटू एरिया, हे तर पण एकच लूपचं झालं ना, एरिया एकच लूपचं घेतोय आपण. असे किती लूप आहे टोटल, n टर्न म्हणजे n लूप असे केलेत आपण. तर ह्याला काय लिहायचं आपण, n इंटू आय इंटू ए, दिस इज टोटल मॅग्नेटिक मोमेंट. ठीक आहे. फक्त हे एक्स्ट्रा एक टर्म n येणार, जेवढे लूप आहे तेवढ्यानी मल्टिप्लाय करून घेऊ आपण. ठीक आहे. चला आता एकदा पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट काय इथे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जो आहे दॅट इज एक्झॅक्टली लाईक इलेक्ट्रिक डायपोल. ठीक आहे. तिथे मायनस क्यू चार्ज प्लस क्यू चार्ज होता, इकडे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल असणार. ठीक आहे. फर्स्ट आहे काय, मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ. हा काय असतं बघा, हे बेसिकली चार्जचं काम करणार आपल्यासाठी. प्रत्येक पोल किती स्ट्रेंथचा आहे, साऊथ पोलला मायनस स्मॉल एम लिहायचं आणि नॉर्थ पोलला प्लस स्मॉल एम लिहायचं आपण. ठीक आहे. असं मॅग्नेट असेल ना, साऊथ आणि नॉर्थ हे कितीच असणार, मायनस एम आणि प्लस एम. आणि समजा हा जो मॅग्नेटचा लेंथ आहे दॅट इज इक्वल टू डी, तर ह्याचा मॅग्नेटिक मोमेंट आपण कसं लिहितो, कॅपिटल एम. कॅपिटल एम आणि स्मॉल एम मध्ये फरक समजून घ्या. स्मॉल एम जो आहे तो काय आहे, पोल स्ट्रेंथ. कॅपिटल एम काय आहे, आपला टोटल डायपोल मोमेंट ऑफ मॅग्नेट. दिस इज इक्वल टू काय असतो, एम इंटू डिस्टन्स बिटवीन पोल्स. ठीक आहे. दोन पोल मधला डिस्टन्सला त्याला पोल स्ट्रेंथनी मल्टिप्लाय करायचं फक्त. ठीक आहे. हे एकदा मल्टिप्लाय वगैरे झालं, मग त्याच्यानंतर ना मग जो आपले रेग्युलर फॉर्म्युलाज आहे, ते टॉर्क विचारलं तर एम बी साइन थिटा, जे आपण आता मागे बघितलं. ठीक आहे. तर आता ह्याच्यासारखे क्वेश्चन आपण करू शकतो एकदम सिम्पली. ठीक आहे. ह्याच्यात पण आता एम इंटू डी केलं आपण. समजा डी इन्क्रीज केलं म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट इन्क्रीज होणार, किंवा पोल स्ट्रेंथ इन्क्रीज केलं तर मॅग्नेटिक मोमेंट तरी पण इन्क्रीज होईल. परत एकदा सांगतो, मॅग्नेटिक मोमेंट काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी असेल तर ह्याचं डायरेक्शन पण पाहिजे. डायरेक्शन कुठे असतो, साऊथ पोल टू नॉर्थ पोल. ठीक आहे. ह्या डायरेक्शन मध्ये काय असणार आपला मॅग्नेटिक मोमेंट, कॅपिटल एम. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे. ठीक आहे. हे सगळे फॉर्म्युलाज लिहून घ्या, तुम्हाला रिवाइज वगैरे करताना थोडंफार इझी होईल अजून. ठीक आहे. चला पुढे बघू आपण, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल. ठीक आहे. आता परत मी पूर्ण डिराइव्ह नाही करणार, डायरेक्टली लिहितो, मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू स्मॉल एम इंटू डिस्टन्स डी. मी ह्याला डायरेक्टली यूज करणार फॉर्म्युला मध्ये. ठीक आहे. आणि एम इंटू डी तुम्ही रिप्लेस करू शकता जर क्वेश्चन मध्ये तसं इन्फॉर्मेशन दिलं असेल तर. ठीक आहे. बघा, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय लिहितो आपण, कॅपिटल एम ना, कॅपिटल एम इंटू बी इंटू साइन थिटा. हे परत लिहून झालंय का, नाही लिहून झालं. एम इंटू बी इंटू साइन थिटा. हे कसं लिहितो आपण, सॉरी थोडंसं मिस्टेक झालं, ते साइन थिटा आणि कॉस थिटा लिहा फक्त. ठीक आहे. साइन थिटा टॉर्क मध्ये येतो, एम बी कॉस थिटा. इथे एक मायनस लिहितो आपण. ठीक आहे. मायनस कशाला, ते सेम रिझन, बिकॉज इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण थोडंसं कम्पेअर करून बघू. तिकडे आपण काय लिहितो, मायनस क्यू ई कॉस थिटा. इथे आपण काय लिहायचं, मायनस एम बी कॉस थिटा पोटेन्शियल एनर्जीसाठी. ठीक आहे. आता बघा, एम बी कॉस थिटा म्हणजे हे काय बेसिकली, एम क्रॉस नाही, सॉरी, एम वेक्टर. ठीक आहे. हे काय लिहिलंय, एम वेक्टर डॉट बी वेक्टर आणि मायनस, बिकॉज मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज निगेटिव्ह इन नेचर, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. एम बी कॉस थिटा. असं विचारलं जर की यू सगळ्यात मिनिमम कधी असणार. ठीक आहे. यू मिनिमम कधी असेल, जेव्हा कॉस थिटा मॅक्सिमम असणार. रिझन, बिकॉज इथे एक मायनस आहे. ठीक आहे. यू मिनिमम असेल वेन कॉस थिटा इज मॅक्सिमम, आणि यू मॅक्सिमम असेल वेन
कॉस थिटा इज मिनिमम. ठीक आहे, यू मिनिमम ची व्हॅल्यू जर विचारली तर काय येणार इथे, कॉस थिटाच्या जागी मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा किती असतो 1. ठीक आहे, तर इकडे काय लिहायचं इथे एम इंटू बी. ठीक आहे, प्लस मध्ये येणार, सॉरी कॉस थिटा प्लस येणार, पण इथला मागचा मायनस जोडून इथे मायनस लिहायचा आपण. आणि यू मॅक्सिमम ची व्हॅल्यू किती असणार, एम इंटू बी. इथे काय असणार आहे प्लस, कॉस थिटाची मिनिमम व्हॅल्यू इज -1. -1 इथे ठेवा, -1 इंटू मायनस काय होईल प्लस होऊन जाईल, सिंपल. ठीक आहे, हे दोन्ही लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, ह्याच्यासाठी थिटा पण लिहून घ्या. थिटा इज इक्वल टू कॉस थिटा मॅक्सिमम आहे, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री आणि हा थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे जर माझा मॅग्नेट असं ठेवला असेल साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, ठीक आहे, आणि इकडे आपला डायपोल मोमेंट येतोय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, आणि समजा आपला मॅग्नेटिक फील्ड पण ह्याच डायरेक्शन मध्ये असेल, तर आता माझा अँगल जो आहे तो किती आहे 0 डिग्री. ठीक आहे, 0 डिग्री आहे, म्हणजे आता जो आहे दॅट विल बी मिनिमम पोटेन्शियल एनर्जीचा केस. ठीक आहे, आणि आपण टॉर्क मध्ये ह्याच्यासारखं, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे एम बी साइन थिटा होता टॉर्कचा फॉर्म्युला. ठीक आहे, आपण तिकडे बघितलेलं जेव्हा थिटा इज इक्वल टू 0 डिग्री असतो, जेव्हा थिटा इज इक्वल टू 0 डिग्री असतो दॅट इज स्टेबल इक्विलिब्रियम. स्टेबल इक्विलिब्रियम आहे, त्याचं रिझन इथून येतो की पोटेन्शियल एनर्जी काय येतो आपला मिनिमम. ठीक आहे, आणि 180 डिग्रीला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम येतो, पण इक्विलिब्रियम आताही आहे, पण नेचर कसं आहे त्याचा अनस्टेबल इक्विलिब्रियम. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवू आपण. आणि मॅग्निट्यूड वाईज जर बघितलं, जर थिटा इज इक्वल टू 90 डिग्री घेतला इथे, तर काय येणार, तर टॉर्क इज इक्वल टू काय येईल आपला, सॉरी टॉर्क लिहितोय मी, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय येणार आपला 0. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0. ते करण्यासाठी समजा एखाद्या ऑप्शन मध्ये विचारलं फाइंड थिटा बिटवीन मॅग्नेटिक मोमेंट अँड मॅग्नेटिक फील्ड इफ इट्स पोटेन्शियल एनर्जी इज 0, तर मग काय म्हणायचं डायरेक्टली थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. जेव्हा कॉस थिटा 0 होईल, आपला पोटेन्शियल एनर्जी पण 0 होऊन जाईल. ठीक आहे, हा मायनस विसरू नका फक्त, बाकी फॉर्म्युला इज व्हेरी व्हेरी सिंपल. ठीक आहे, चला. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे आपला बायट सावर्ट लॉ. आता सर तुम्ही म्हणताय की काय एवढं मॅग्नेटिक फील्ड करताय, तर त्याचं पण फॉर्म्युला सांगून द्या. तर मग सांगतो बघा. एक वायर घ्या तुम्ही. आता मी म्हटलं काय की मॅग्नेटिक फील्ड पाहिजे तर करंट पाहिजे. करंट कुठे फ्लो होणार, वायर मध्ये. तर वायर मध्ये करंट फ्लो होतोय काय, समजा आय करंट फ्लो होतोय, आणि ह्याच्यामध्ये एक छोटासा भाग घेतला मी, तो काय आहे इथे डीएल. ठीक आहे, तर डीएल बेसिकली काय आहे, लेंथ ऑफ वायर. ठीक आहे, छोटासा लेंथ घेतला, आणि इथून काहीतरी डिस्टन्स आर डिस्टन्स वरती एखादा पॉइंट घेतला आपण पी. जर मला पी पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड काढायचा असेल, तर सिंपल आपण काय लिहिणार इथे, आपल्याकडे एक सिंपल नाही, ऍक्च्युली जो लॉ आहे तो लॉ काय सजेस्ट करतो इथे की मॅग्नेटिक फील्ड इज म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, म्यू नॉट आय बाय 4 पाय आर स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डीएल वेक्टर क्रॉस आर वेक्टर. ठीक आहे, ह्याचे अजून खूप सारे फॉर्मॅट आहे, इन्फायनाइट वायरचा असो, फायनाइट वायर, ते सगळं. ठीक आहे, तर त्याचे फॉर्म्युलाज वगैरे आपल्याला पाठ करायचे, पण ते पुढे येणार आता सांगतो. पण जनरल बायट सावर्ट लॉचं जर आपल्याला हे विचारलं, तर मग हा स्टेटमेंट लिहायचा आपण. ठीक आहे, कशावरती डिपेंड करतो तो, पॉइंटचा डिस्टन्स फ्रॉम वायर, दुसरा वायरचा किती लेंथ मी घेतोय, आणि लास्टली करंट किती फ्लो करतो त्या वायरमध्ये. ठीक आहे, तर हे सगळ्यांवरती डिपेंड करून आपण काही फॉर्म्युलाज डिराईव्ह करतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वाला आहे आपल्याला फायनाइट वायरचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा इथे. बघा, समजा असं, हे तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पण केलं असेल, पण परत एकदा रिवाइज करून घेऊ. हा अँगल θ2 आणि हा अँगल θ1. ठीक आहे, असा एक वायर आहे, त्याच्यामध्ये करंट आय फ्लो करतोय. तर आपण काय म्हणणार इथे, ह्याच्यामध्ये टोटल लेंथ एल पण असेल ह्याचा, तर म्यू नॉट आय डिवायडेड बाय, ठीक आहे, हा डिस्टन्स आर घेतला तर 4 पाय आर इंटू कॉस θ1, सॉरी कॉस नाही साइन θ1. ठीक आहे, काय लिहिणार आपण, साइन θ1 प्लस साइन θ2. हे काय असणार आपला मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, आता बघा, म्यू नॉट आय पण 4 पाय साइन θ1 इंटू साइन θ2. जेव्हा मी हे सगळं करणार, हे वेक्टर वगैरे फॉर्म मध्ये आहे, पण एवढं डिटेल मध्ये आपल्याला हे नाही करायचं, आपल्याला हे फॉर्म्युलाज जे आहे ते लक्षात ठेवायचं आता. ठीक आहे, आता सिमिलर केस मध्ये जर फायनाइट वायरच्या जागी मी इनफायनाइट वायर घेतला, ठीक आहे, वरती पण इनफायनाइट, खाली पण इनफायनाइट, तर आता बघा
इन्फायनाइट साठी हा जो अँगल आहे तो ऑलमोस्ट इक्वल टू काय येणार 90 डिग्री, आणि इथे पण इन्फायनाइट आहे तर ऑलमोस्ट इक्वल टू इथे पण 90 डिग्री येणार. ठीक आहे, तर आपला जो फॉर्म्युला काय होता, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4 पाय आर इंटू साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2. तर मी काय लिहिणार इथे, साइन 90 डिग्री प्लस साइन 90 डिग्री. ठीक आहे, साइन 90 प्लस साइन 90 म्हणजे काय झालं, इथे साइन 90 ची व्हॅल्यू 1, साइन 90 ची व्हॅल्यू परत 1, तर इथे 2 होईल आणि 2 आणि 4 कॅन्सल होऊन जाईल आणि मग फॉर्म्युला काय भेटतो आपल्याला, म्यू नॉट आय बाय 2 पाय आर. ठीक आहे, तर हे काय आहे बेसिकली फॉर्म्युला फॉर इन्फायनाइट वायर मुळे आपण मॅग्नेटिक फील्ड काढतोय इथे. ठीक आहे, परत आता बघा फॉर्म्युला डिराइव्ह कुठून झालाय, बेसिकली डीएल क्रॉस आर वरून. ठीक आहे, तर आपण क्रॉस प्रोडक्ट काढतोय कशाचं, डीएल वेक्टर. डीएल वेक्टर म्हणजे काय, ज्या डायरेक्शन मध्ये आय आहे त्या डायरेक्शनचा वेक्टर, आणि दुसरा आर वेक्टर. आर म्हणजे काय, ज्या डायरेक्शन मध्ये माझा पॉइंट आहे बेसिकली. ठीक आहे, तर डीएल क्रॉस आर. ठीक आहे, डीएल वेक्टर क्रॉस आर वेक्टर केला तर माझा मॅग्नेटिक फील्ड कुठे येतोय, आतमध्ये. परत एकदा डीएल वेक्टर क्रॉस आर वेक्टर, तर मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये येणार. समजा मला करंटचं डायरेक्शन रिव्हर्स केलं मी, तर मला काय येणार, डीएल वेक्टर क्रॉस आर वेक्टर, तर मग त्याचा ऑपोजिट डायरेक्शन येईल. ठीक आहे, म्हणजे जो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतोय तो नेहमी हा प्लेनच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असणार, आयदर बाहेर नाही तर आतमध्ये. ते डिपेंड कशावरती करणार की माझा करंटचा डायरेक्शन कुठे आहे. ठीक आहे, करंटचा डायरेक्शन खाली असेल तर डीएल क्रॉस आर आणि बाहेर येणार, करंटचा डायरेक्शन वरती आहे तर डीएल क्रॉस आर आणि तो आतमध्ये येईल. ठीक आहे, त्याचे क्वेश्चन जेव्हा आपण करू तेव्हा बघू आपण, पण मेजर हे आहे की इन्फायनाइट साठी हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, अजून एक स्पेशल केस आहे विच इज सेमी इन्फायनाइट वायर. सेमी इन्फायनाइट वायर म्हणजे काय, आता इथे वायर आहे जे की इथे इन्फायनाइट एक्सटेंड होतोय आणि माझा पॉइंट जस्ट समोरच आहे इथे. ठीक आहे, जस्ट समोरच आहे, तर आपण इथे काय म्हणू शकतो की आपला जो फॉर्म्युला आहे, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4 पाय आर इंटू साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2. आता जर मी विचारलं की ह्याच्या वरती वायर तर नाहीच दिसतोय मला, तर वरचा अँगल म्हणजे काय, थीटा 2 अँगल तर 0 झालं, आणि जर थीटा 2 अँगल 0 आहे तर साइन थीटा पण 0 येईल. ठीक आहे, बरोबर आहे ना, साइन 0 इज इक्वल टू 0 असतो. पण खाली तर वायर कसं आहे, इन्फायनाइट आहे. ठीक आहे, इन्फायनाइट आहे म्हणजे थीटा 1 इज इक्वल टू काय येणार इथे 90 डिग्री, म्हणजे हे पूर्ण क्वांटिटीची व्हॅल्यू काय आहे 1. म्हणजे काय राहिलं फक्त आता, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4 पाय आर. तर दिस इज स्पेशल केस फॉर सेमी इन्फायनाइट वायर, जिथे पॉइंट कुठे असणार, ह्याच्या जस्ट समोर असणार. ठीक आहे, ह्याचे ऍप्लिकेशन पण येईल. परत समजा करंटचं डायरेक्शन असं खाली आहे. ठीक आहे, करंटचं डायरेक्शन खाली आहे तर क्रॉस प्रोडक्ट काढून बघू. करंटचं डायरेक्शन तर डीएल वेक्टर इथे, आर वेक्टर ह्या डायरेक्शन मध्ये, पॉइंट इकडे आहे, तर डीएल वेक्टर क्रॉस आर वेक्टर केलं तर बाहेरच्या डायरेक्शन मध्ये काय येणार, माझा मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, आय होप एवढं क्लिअर झालं असेल. आपल्याला फॉर्म्युलाज काय पाठ करायचे इथे मागच्या पेजवरती, हा वाला फॉर्म्युला एक पाठ करायचा आहे, आणि पुढचा हे 2 फॉर्म्युला तुम्ही पाठ करा. ठीक आहे, युजफुल असणार इन्फायनाइट आणि सेमी इन्फायनाइट साठी. ठीक आहे, चला आपण एकदा पुढे जाऊ अजून. फोर्स बिटवीन 2 पॅरलल वायर्स. ठीक आहे, फोर्स बिटवीन 2 पॅरलल वायर्स याचं ऍक्च्युअली डेरिव्हेशन आहे, सिंपल मेथड सांगतो. इकडे करंट काय आहे, इथे आय, इथे पण करंट काय आहे, समजा इथे I2 आणि इकडे I1. ठीक आहे, आता फोर्स ऑन वायर आपण लिहिलं होतं काय, IL क्रॉस B. ठीक आहे, हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आपल्याला कधी, जेव्हा करंट I पास करतोय एखाद्या वायर मधून आणि त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड किती आहे, तो B आहे समजा. ठीक आहे, वायर आहे, वायर कुठे ठेवलं आपण, B मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलंय, आणि त्या वायर मधून I करंट पास होतोय. तर फर्स्ट एक फॉर्म्युला तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला, फोर्स इज इक्वल टू एवढा असतो. ठीक आहे, पण आता बघा, जर मला फोर्स ऑन 1 काढायचं असेल ड्यू टू 2, म्हणजे काय, फर्स्ट वरचा फोर्स कोण लावतोय, फर्स्ट वरचा फोर्स सेकंड वाला. ठीक आहे, हा ह्याच्यावरती फोर्स लावतोय, तर फोर्सचा व्हॅल्यू जर काढायचं असेल तर कसं काढणार बघा, हे दोघांचा डिस्टन्स समजून घ्या, काहीतरी डी असेल आपला. ठीक आहे, डी डिस्टन्स आहे, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना मॅग्नेटिक फील्डचा, ह्याला समजा पॅरलल वायर आहे, ते इन्फायनाइट कन्सिडर करू आपण.
इन्फायनाइट जर कन्सिडर केलं तर मॅग्नेटिक फील्ड ह्याला आपण कसं लिहू शकतो, मॅग्नेटिक फील्ड इंटू एल इंटू आय, आय एल बी फॉर्म्युला इथे असणार. ठीक आहे, मी फक्त आय एल बी क्रॉस प्रोडक्ट का नाही केलं, बिकॉज बघा इथे करंट वरती, ठीक आहे, इथे करंट वरती डिस्टन्स इथे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कुठे येणार, बाहेर. मॅग्नेटिक फील्ड बाहेर येतोय म्हणजे तो लेंथच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असणार आपला. ठीक आहे, जेव्हा लेंथच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असेल तर साइन थिटा लिहिण्यात काही मिनिंग नाहीये. साइन 90 इज इक्वल टू काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल परत. ठीक आहे, आता बघा आय एल बी मला फक्त बी ची व्हॅल्यू लिहायची आता. ठीक आहे, आय आपण कशावरती फोर्स लिहितोय, फर्स्ट वरती, तर करंट किती जातोय त्याच्यामध्ये, I1 करंट. ठीक आहे, लेंथ आय एल बी ना, तर लेंथ ऑफ द वायर, तर मग काय आता जेवढं फर्स्ट ह्याचा लेंथ काहीतरी असेल ते लेंथ लिहा इथे, इंटू बी कोण लावतोय आता, हा वाला लावतोय. ठीक आहे, तर हा वाला बी लावतोय, तर मग ह्याचा बी कसं लिहितो आपण, म्यू नॉट I2 लिहायचं आता डिवायडेड बाय 4 पाय नाही सॉरी इन्फायनाइट आहे, तर आपण कसं लिहायचं इथे 2 पाय इंटू डी. तर मग हे जनरल फॉर्म्युला तयार होऊन येतोय आपला फॉर फोर्स बिटवीन टू करंट कॅरिंग वायर. ठीक आहे, समजा याचं रिव्हर्स विचारलं, F21 विचारलं, तर I1 I2 ला स्विच करून द्या फक्त. ठीक आहे, आणि लेंथ फक्त कशाचा घ्यायचा आता, दुसऱ्या वायरचा. ठीक आहे, कन्सिडर करण्यासाठी ह्याला इन्फायनाइट आपण कन्सिडर करू शकतो, पण काही लेंथ दिलं असेल ते लेंथ आपण इथे ठेवून द्यायचं इथे. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. ठीक आहे, आता बघा. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया आता काय, की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर आर्क ऑफ अ वायर. ठीक आहे, आधी सर्क्युलर आर्क बनवून बघू आपण. ठीक आहे, सर्क्युलर आर्क काय असतं इथे, हे वाला. ठीक आहे, असा एक आर्क आहे दॅट इज पार्ट ऑफ अ सर्कल. हे बघा, सर्कलचा सेंटर, रेडियस आर, रेडियस आर. ठीक आहे, आणि मधला जो अँगल आहे त्याला आपण थीटा अज्युम करू, सिंपल. ठीक आहे, आणि इथे करंट काय फ्लो करतोय, आय फ्लो करतोय. ह्या आर्क मुळे जर मला इकडे मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर मॅग्नेटिक फील्डचा सिंपल फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, म्यू नॉट I बाय 2 इंटू आर. आता पाय नाही येणार इथे. ठीक आहे, 2 इंटू आर इंटू थीटा डिवायडेड बाय 2 पाय. ठीक आहे, हे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा ऍट सेंटर ऑफ द आर्क. ठीक आहे, आर्कचा सेंटर म्हणजे मध्ये नाही, आर्क ज्या सर्कलचा पार्ट आहे तो सर्कलचा सेंटर, त्याला म्हटलं आपण सेंटर ऑफ द आर्क. ठीक आहे, आता बघा आपण काय लिहायचं इथे, म्यू नॉट I बाय 2R इंटू थीटा बाय 2 पाय. परत मॅग्नेटिक फील्ड काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल इथे, डायरेक्शन. तर डायरेक्शन बघू आपण. डायरेक्शन काय असणार, ज्या डायरेक्शन मध्ये करंट फिरतोय त्या डायरेक्शन मध्ये फिंगरला फोल्ड करा. फिंगर्सला फोल्ड केल्यानंतर ना थंबचा जो डायरेक्शन भेटेल तो डायरेक्शन कशाचा असणार, मॅग्नेटिक फील्डचा. म्हणजे करंट असं फिरतोय तर मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, करंट रिव्हर्स फिरतोय तर मॅग्नेटिक फील्ड बाहेर यायला पाहिजे. ठीक आहे, तर परत राईट हँड थंब रूलच यूज करतोय आपण. पण ह्याच्यात काय काय स्पेशल केसेस काय झालं, आता पेन खाली पडला रे माझा. बघा, स्पेशल केसेस इज सेमी सर्क्युलर आर्क. ठीक आहे, सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे आता थीटाची व्हॅल्यू काय असणार इथे, थीटाची व्हॅल्यू सेमी सर्कल मध्ये काय असतो, 180 डिग्री. तर सेमी सर्क्युलर आर्क मध्ये जेव्हा मी थीटाची व्हॅल्यू 180 म्हणजे किंवा पाय रेडियन पुट करणार तेव्हा काय येईल इथे 1/2 येईल बघा. ठीक आहे, म्हणजे सेमी सर्क्युलर आर्क साठी, म्हणजे इथे डॉटेड लाईन आहे. ठीक आहे, बघा सेमी सर्क्युलर आर्क साठी जेव्हा मी घेणार तर थीटा इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, पाय. तर लिहून बघू आपण, म्यू नॉट I डिवायडेड बाय 2R इंटू पाय डिवायडेड बाय 2 पाय. पाय आणि पाय कॅन्सल होऊन जाईल, 2 इंटू 2 4, तर काय येणार इथे म्यू नॉट I बाय 4 इंटू आर. आणि दुसरा स्पेशल केस आहे कम्प्लीट सर्कल. ठीक आहे, कम्प्लीट सर्कल जर झालं म्हणजे थीटा इज इक्वल टू 2 पाय साठी जर आपण फॉर्म्युला काढलं तर 2 पाय आणि 2 पाय तर कॅन्सल होऊन जाईल आणि राहील काय फॉर्म्युला फक्त एवढा, म्यू नॉट I डिवायडेड बाय 2R. ठीक आहे, म्यू नॉट I डिवायडेड बाय 2 इंटू आर. ठीक आहे, एवढं क्लिअर झालंय आपलं. ठीक आहे, आता बघा. ठीक आहे, नेक्स्ट बघा, ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ सर्क्युलर लूप. बघा ह्याचं जास्त आपल्याला यूज तर नाही येणार इथे, पण थोडं आपण बघून घ्यायचं. एक फॉर्म्युला आहे, ते थोडासा मोठा आहे फॉर्म्युला, ते फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला. बघा, एक लूप आहे असं इमॅजिन करा. लूपचं तर स्टँडर्ड आपण जेवढे व्हॅल्यूज घेतो की रेडियस आर आहे आणि करंट काय फ्लो करतोय त्याच्यामधून आय करंट फ्लो करतोय, आणि इथून सेंटर पासून एक्स डिस्टन्स वरती एखादा
पॉइंट घेतलं मी, ठीक आहे. त्या पॉइंट वरती जर मला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काढायची असेल तर मी कसं काढणार? सिंपल आहे. मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू, लक्षात ठेवायचं, म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर 3/2. ठीक आहे. हे कशासारखं आहे फॉर्म्युला? ते तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये एक फॉर्म्युला केलं असेल, एकदम सिमिलर टू दॅट फॉर्म्युला आहे इथे. ठीक आहे. आता हा जो हे तर मॅग्नेट्यूड झाला. डायरेक्शन वाईज जर बघितलं तर डायरेक्शन कुठे असणार बघा. परत करंटच्या डायरेक्शन मध्ये फिंगरला कर्ल करा. कर्ल केल्यानंतर थंबचा जो डायरेक्शन असणार तो काय असणार? आपला डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. तर इकडे काय असेल आपला मॅग्नेटिक फील्ड? बी वेक्टर. ठीक आहे. समजा करंटचा डायरेक्शन ऑपोजिट झालं तर मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन पण चेंज होईल. ठीक आहे. आता हे मॅटर करणार नाही की तो पॉइंट इकडे आहे की मागे आहे. ठीक आहे. करंटचा हा डायरेक्शन आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इथे सुद्धा ह्याच डायरेक्शन मध्ये असणार, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. हे एकदम इम्पॉर्टंट आहे की दोन्ही साइडला मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन विल रिमेन सेम, विल रिमेन कॉन्स्टंट. डझंट मॅटर की मी कुठल्या साइडला पॉइंट घेतोय. ठीक आहे. कशावरती डिपेंड करतोय तो? की करंट कुठल्या डायरेक्शन मध्ये फिरतोय. ठीक आहे. करंट ज्या डायरेक्शन मध्ये फिरणार त्याच्या अकॉर्डिंग आपला डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिसाइड होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे जाऊ आपण. आय थिंक थिअरीचा लास्ट पॉइंट आहे विच इज एम्पियर्स लॉ. ठीक आहे. एम्पियर्स लॉ सगळ्यांनी ऐकलं असेल. एम्पियर्स लॉ मध्ये आपण काय करतो? हे एकदम गॉस लॉ सारखं आहे. ते काय करतो आपण? समजा एक वायरचं एक्झाम्पल घेतलं मी, इन्फायनाइट वायर. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय अज्युम करतो की असं एक लूप अज्युम करतो. ठीक आहे. ऑब्जेक्टच्या अराउंड असं एक लूप अज्युम करतो सच दॅट त्या लूप मध्ये मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काय असेल? कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजे असं एक लूप अज्युम केलं आपण. समजा हा लूप आहे असं. ठीक आहे. हा जो लूप आहे ह्या पूर्ण लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड कसा राहायला पाहिजे? कॉन्स्टंट राहायला पाहिजे. अशा लूपला आपण काय म्हणतोय? ते एम्पिरियन लूप. ठीक आहे. एक एम्पिरियन लूप अज्युम केल्यानंतर ना आपण एक सिंपल स्टेटमेंट लिहायचं. एक सिंपल स्टेटमेंट काय आहे ते? इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल वेक्टर इज इक्वल टू, आणि इथे एक गोल बनवायचं इथे. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल वेक्टर इज इक्वल टू म्यू नॉट इंटू आय. आय कुठला पण? एनक्लोज्ड. ठीक आहे. एकदम गॉस लॉ सारखं आहे. तिकडे चार्ज एनक्लोज्ड होतं, इकडे आय एनक्लोज्ड येणार. ठीक आहे. बी डॉट डी एल इज इक्वल टू म्यू नॉट इंटू आय एनक्लोज. तर बी, ठीक आहे, बी जो आहे ते तर कॉन्स्टंटच आहे. ठीक आहे. तर त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढू शकतो. ठीक आहे. आणि समजा हा जो डिस्टन्स आहे दॅट इज आर. ठीक आहे. हा डिस्टन्स समजा आर आहे. तर बी ला आपण बाहेर काढलं बिकॉज बी इज कॉन्स्टंट. आणि डीएल चा ह्याला काय म्हणायचं आपण? लाईन इंटिग्रल. ठीक आहे. लाईन इंटिग्रलचं मिनिंग आहे की इथे एक छोटासा डीएल असणार, इथे पण डीएल असणार, इथे पण एक डीएल असणार, इथे पण डीएल असणार, इथे पण डीएल. तर सगळे डीएल ला ऍड केल्यानंतर ना मला काय भेटेल? इथे छोटे 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 डीएल ला ऍड केल्यानंतर इकडे 2πr लेंथ भेटणार, ह्याचा कम्प्लीट सर्कम्फरन्स भेटणार. ठीक आहे. तर इथे 2πr लिहू आपण इज इक्वल टू म्यू नॉट इंटू आय एनक्लोज्ड. ठीक आहे. म्यू नॉट इंटू आय एनक्लोज. तर मॅग्नेटिक फील्ड आपण कसं लिहिणार इथे? म्यू नॉट इंटू करंट. आता करंट ह्याच्यामध्ये जेवढं करंट असेल तोच आय एनक्लोज असणार बिकॉज लूपच्या आतमधला करंट पाहिजे. तर इकडे किती आहे तो? इथे आपण व्हॅल्यू जी घेतली दॅट इज आय. ठीक आहे. सिंपल एकदम बघा. म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2πr. तुम्हाला आठवत असेल हाच फॉर्म्युला मी तुम्हाला इन्फायनाइट वायर साठी लिहून दिलता. ठीक आहे. जस्ट एक एक्झाम्पल घेतलंय हे प्रूव्ह करण्यासाठी की बाबा हा इक्वेशन कसा वापरायचा इथे. ठीक आहे. अजून काय लक्षात ठेवायचं आपण? इम्पॉर्टंट पॉइंट इन एम्पियर्स लॉ इज, समजा एक एम्पियरियन लूप घेतला मी. ठीक आहे. तर आपण डायरेक्टली काय लिहायचं इथे? एक वायर, दोन वायर, तीन वायर, ह्याच्यामध्ये 2 एम्पियर करंट वरती, ह्याच्यामध्ये 3 एम्पियर करंट खाली, आणि ह्याच्यामध्ये पण 4 एम्पियर करंट समजा वरती जातो. ठीक आहे. तर टोटल करंट लिहिताना आपण काय करायचं? सगळ्यांना ऍड करून द्या. फक्त वरती जाणारा करंट सोबत ऍड करायचा, खाली जाणारा करंट सोबत ऍड करायचा, आणि मग दोघांना मायनस करून द्यायचं आपण. ठीक आहे. तर आय एनक्लोज्ड काढण्यासाठी आपण काय करायचं इथे? नेट करंट. ठीक आहे. नेट करंट इन ऑल एनक्लोज्ड वायर्स. ठीक आहे. इन ऑल एनक्लोज्ड वायर्स. ठीक आहे. सगळ्या एनक्लोज्ड वायर्स मधला आपल्याला काय काढावं लागेल? नेट करंट. ठीक आहे. नेट करंट म्हणजे काय? वरचा करंट पॉझिटिव्ह घेतला तर खालचा करंट आपल्याला निगेटिव्ह घ्यावा लागेल. ठीक आहे. तर बघा आता
वरती टोटल करंट किती आहे 2 + 4, खाली करंट किती आहे 3, तर 2 + 4 - 3 केलं तर एनक्लोज किती येणार आपला 3 एम्पियर. आता फक्त काय करायचं इथे की मागे आपण काय यूज केलं इथे आय एनक्लोजच्या जागे तो 3 एम्पियर काढलंय आपण, ते 3 एम्पियरची व्हॅल्यू ठेवून द्यायची आपण. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. एवढा ह्याचे क्वेश्चन्स थोडेसे कमी आहेत, पण तरी पण हा इम्पॉर्टंट आहे बिकॉज हा फॉर्म्युला इज व्हेरी वाईडली युज्ड. ठीक आहे, वाईडली आपण काय हे डिराईव्ह करण्यासाठी पण यूज करू शकतो. ठीक आहे, आतमध्ये फक्त 2-3 वायर असले त्यांचं फक्त प्लस मायनस करून द्यायचं आपण करंट. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. मॅग्नेटिक फील्ड ऑफ सॉलेनॉइड अँड टोरॉइड. ठीक आहे, आपण नेक्स्ट काय आहे आपला मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सॉलेनॉइड. ठीक आहे, सॉलेनॉइडला फक्त 2 फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आपल्याला. एक आहे सॉलेनॉइड, पहिले तर सॉलेनॉइडचा कन्स्ट्रक्शन बघून घेऊया आपण. सॉलेनॉइड काय असतो, एक कोर असतो आणि त्याच्या अराउंड मेटल किंवा वायरची आपण काय करतो वाइंडिंग. ठीक आहे, वाइंडिंग असं केलेलं असतो आणि 2 पॉइंटला मला आपल्याला काय बघायचं इथे मॅग्नेटिक फील्डचं व्हॅल्यू. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट आहे जे की सेंटर ऑफ सॉलेनॉइड. ठीक आहे, सेंटरला जर विचारलं असेल ऑफ सॉलेनॉइड तर काय म्हणायचं आपण इथे म्यू नॉट इंटू एन इंटू आय. हे सगळे टर्म्स काय ते पण एक्सप्लेन करतो. आणि एज ऑफ सॉलेनॉइड विचारलं असेल तर मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला इज इक्वल टू म्यू नॉट एन इंटू आय डिवायडेड बाय 2. एजला हाफ असतो जेवढा सेंटरला असेल त्याच्या कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे, बी ऍट सेंटर हे बी ऍट एज ऑफ सॉलेनॉइड. ठीक आहे, बघा आता बी ऍट सेंटर बी ऍट एज काढला आपण. आता एन काय आहे ते बघून घेऊ आपण. ठीक आहे, स्मॉल एन ला आपण म्हणतो काय नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ठीक आहे, हे खूप लोक विसरून जातात. समजा 500 टर्न दिले तर आपण इंटू 500 डायरेक्टली करतो, तसं नाही. 500 टर्न दिलेत पण तो किती लेंथ मध्ये दिलाय एल लेंथ मध्ये. 500 ला एल ने डिवाइड करा, मग त्याच्यानंतर ना इकडे ठेवायचं आपण फॉर्म्युला मध्ये. ठीक आहे, टोटल नंबर ह्याला काय लिहायचं आपण टोटल नंबर ऑफ टर्न्स डिवाइडेड बाय लेंथ ऑफ सॉलेनॉइड. ठीक आहे, लेंथ ऑफ सॉलेनॉइड फक्त तेवढंच चेंज आहे. बाकी करंट तर नॉर्मल आपण जसं करंट लिहितो तसं लिहायचं आपण. ठीक आहे, तर हे म्यू नॉट एन आय आणि दुसरं काय असणार म्यू नॉट एन आय बाय 2. ठीक आहे, सेंटरला म्यू नॉट एन आय असणार, एजला किंवा एंड पॉइंटला त्याचा हाफ असणार. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवू. आणि हा एन विसरू नका, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असणार. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. चला ठीक आहे, तर दॅट्स इट फॉर थिअरी वाला पार्ट. आता फक्त नुसतं थिअरी करून तर नाही काय होणार, क्वेश्चन पण करून बघूयात. खूप सारे क्वेश्चन तुमच्यासाठी आणलेत आता. ठीक आहे, PYQ असू द्या काही असू द्या. ठीक आहे, चला आता नुसतं थिअरी करून तर काही उपयोग नाही, आपल्याला क्वेश्चन पण करावं लागेल. ठीक आहे, तर क्वेश्चन बघा प्रिव्हियस इयरचे खूप सारे क्वेश्चन आणलेत तुमच्यासाठी. ठीक आहे, एक एक करून सगळं सॉल्व्ह करून बघू. कुठला फॉर्म्युला कुठे वापरायचं, डायरेक्शन असो काय मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायचं, फोर्स सगळं कॅल्क्युलेट करून बघू. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याकडे काय आहे इथे, विच ऑफ द फॉलोइंग while in motion cannot be deflected by magnetic field. ठीक आहे, थिअरीचं क्वेश्चन आहे. सगळ्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला रेकमेंड करतोय की पॉज करा, स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि मग आन्सर व्हेरीफाय करून घ्या तुमच्याकडे. ठीक आहे, बघा विच ऑफ द फॉलोइंग इन मोशन कॅन नॉट बी डिफ्लेक्टेड बाय अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे काय की एखादा पार्टिकल हे चौघांमध्ये मूव्ह करतोय. ठीक आहे, मूव्ह करताना मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर गेला तो पार्टिकल तर तो पार्टिकल डिफ्लेक्ट नाही व्हायला पाहिजे. डिफ्लेक्ट म्हणजे काय, पार्टिकल असं जातोय, पार्टिकल असं जाताना असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे असं जाता जाता डायरेक्शन नाही चेंज व्हायला पाहिजे, म्हणजे डिफ्लेक्ट नाही होतोय. ठीक आहे, डिफ्लेक्ट नाही होतोय मॅग्नेटिक फील्ड मध्ये म्हणजे काय, त्याच्यावरती फोर्स 0 लागतोय असं म्हणू शकतो मी. ठीक आहे, आणि मॅग्नेटिक फोर्स बाबा कसं लिहितो आपण, हा फॉर्म्युला आठवतो Q इंटू व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर. ठीक आहे, म्हणजे हे तिघांपैकी कुठलाही एक क्वांटिटी जर 0 झाला तर आपला फोर्स 0 होऊन जाईल. आणि जर फोर्सच लागत नाहीये तर ऑब्जेक्ट डिफ्लेक्ट कसं होणार, बरोबर आहे ना. तर बघा QVB मधून V0 होऊ शकतो का, नाही, बिकॉज ऑब्जेक्ट मूव्ह करण्याचा वेलॉसिटी काही ना काहीतरी असेल. ठीक आहे, आता वाईल इन मोशन सांगितलं तर V तर 0 नाहीये आपला. ठीक आहे, बी इन मॅग्नेटिक फील्ड पण सांगितलंय. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पण नाहीये, म्हणजे
डिफ्लेक्ट नाही करायचं फोर्स झिरो म्हणजे आपल्याला चार्ज काय करावं लागेल इथे झिरो. म्हणजे जेवढे पण न्यूट्रल ऑब्जेक्ट असणार, न्यूट्रल ऍटम असो किंवा न्यूट्रल जेवढे पण ऑब्जेक्ट असणार त्यांना तो मॅग्नेटिक फील्ड डिफ्लेक्ट नाही करू शकतो. ठीक आहे, सिंपल एज दॅट. तर मी काय म्हणणार, एक ऑप्शन दिसतोय ते न्यूट्रॉन. न्यूट्रॉनला चार्ज किती असतो इथे झिरो. देअरफॉर क्यू झिरो झाला म्हणजे फोर्स विल बी झिरो. फोर्स झिरो झाला म्हणजे तो डिफ्लेक्ट नाही होणार. जसं चाललंय तसंच चालत राहणार इथे. ठीक आहे, एकदम सिंपल होतं. थिअरीचा क्वेश्चन होता, फक्त बघायचंय की चार्ज कुठल्या ऑब्जेक्ट कडे नाहीये, न्यूट्रल ऑब्जेक्ट फाइंड करायचं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण. अ करंट लूप इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस. काय सांगितलंय ते, करंट लूप इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स अ टॉर्क whether the field is uniform or non-uniform in all orientations, can be in equilibrium in one orientation, can be in equilibrium in two orientation, both are states are unstable. ठीक आहे, can be in equilibrium in two orientation, one stable while other is unstable. हे आपण मागे बघितलं होतं की एखादा लूप जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो तर दोन केसेस असतात, एक थीटा इज इक्वल टू 0 डिग्री आणि एक थीटा इज इक्वल टू 180 डिग्रीचा केस, जिथे दोन्ही मध्ये काय असतो आपला इक्विलिब्रियम कंडिशन. ठीक आहे, हे दोन केसेस म्हणून एक्सप्लेन केलं, टॉर्क आणि पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, इथे पोटेन्शियल एनर्जी काय असतो मॅक्सिमम आणि इथे पोटेन्शियल एनर्जी काय असतो आपला मिनिमम. म्हणजे हा जो केस आहे दॅट इज स्टेबल इक्विलिब्रियम आणि हा केस काय आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम. म्हणजे इक्विलिब्रियम असणार किती पोझिशनला असेल, दोन पोझिशनला, दोन पैकी एक स्टेबल असणार आणि दुसरा अनस्टेबल असणार. ठीक आहे, तर हा वाला ऑप्शन आपला बरोबर होईल या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, चल नेक्स्ट बघू आपण. In a cyclotron, for a given magnet, the radius of semicircle traced by the positive ion is directly proportional. बापरे, काय लिहिलंय क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, लय सिंपल आहे क्वेश्चन. बघा, वेलॉसिटी v दिली आपल्याला. ठीक आहे, सायक्लोट्रॉन मध्ये मी काय सांगितलं होतं, जेवढे पण आपण mv/qb रेडियस वाले फॉर्म्युला आहेत ते वापरू शकतो आपण. ठीक आहे, तर एकदा लिहून बघू आपण. रेडियस काय आहे ते m इंटू v डिवायडेड बाय q इंटू b. मला का रेडियसच विचारलंय ना क्वेश्चन मध्ये. दिस रेडियस ऑफ सेमीसर्कल, रेडियस ऑफ सेमीसर्कल म्हणजे r इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटीचा कुठला पॉवर काय ते ऑप्शन मॅच करून बघायचं. ठीक आहे, माझ्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे r इज इक्वल टू mv/qb. तर m/qb तर काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे मी म्हणू शकतो का की रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी v. ठीक आहे, म्हणजे v डबल झालं रेडियस डबल होणार, तर पण बेसिकली v टू दी पॉवर काय असणार इथे 1. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे, आपल्याला फक्त ते रिलेट करायचं होतं, तर आपला आन्सर काय असणार इथे सी ऑप्शन. ठीक आहे, चला आय होप तुम्ही पण सोबत सॉल्व्ह करत असाल क्वेश्चन माझ्यासोबत. ठीक आहे, आता बघा, an alternating electric field of frequency mu is applied across a cyclotron to accelerate protons. The operating magnetic field B and kinetic energy of the proton beam produced by it are respectively. चला चला चला, क्या बात आहे. काय सांगितलंय ते, अक्रॉस द डी चा रेडियस किती दिलाय आपल्याला r, मास ऑफ द प्रोटॉन आपल्याला m दिलाय, आपल्याला मॅग्नेटिक फील्ड आणि कायनेटिक एनर्जी हे दोन्ही काढायला सांगितलं. ठीक आहे, ऑप्शन थोडेसे विचित्र दिसत आहेत पण एवढं जास्त कॅल्क्युलेशन वगैरे नाहीये, तर आपण थोडासा दोन पार्ट मध्ये दोन दोन कॅल्क्युलेशन पाहिजे ना, बी आणि कायनेटिक एनर्जी दोन्ही कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, आता बघा, रेडियस दिलाय ना आपल्याला, रेडियस दिलाय म्हणजे रेडियसचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे का m इंटू व्ही डिवायडेड बाय क्यू इंटू बी. ठीक आहे, रेडियस आहे ना फॉर्म्युला m इंटू व्ही डिवायडेड बाय क्यू इंटू बी. ठीक आहे, हा v आहे, हा म्यू आहे. ठीक आहे, दिस इज फ्रिक्वेन्सी, ह्याच्यामध्ये कन्फ्यूज नका हो तुम्ही. ठीक आहे, आता फ्रिक्वेन्सी आहे म्यू. ठीक आहे, म्यू इज इक्वल टू, ह्याचा फॉर्म्युला पण लिहून दिलतोय. ठीक आहे, म्यू इज इक्वल टू काय असतो इथे 2πm आणि इथे असतो q इंटू बी. ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल हा जो फॉर्म्युला आहे दॅट वॉज फॉर फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी 1 अपॉन टाइम पिरियड करून लिहिलेला आपण इथे. ठीक आहे, तर QB डिवायडेड बाय 2πm. जर तुम्ही प्रॉपर बघितलं असेल तर मला B पाहिजे, तर B इथून मी डायरेक्टली काढू शकतो का इथे 2πm डिवायडेड बाय Q आणि इथे एक फ्रिक्वेन्सीला फक्त मल्टिप्लाय करा. ठीक आहे, तर हा मॅच होतोय का इथे,
आणि क्यू नाही, बिकॉज प्रोटॉन आहे तर प्रोटॉनचा जो चार्ज असतो दॅट इज इक्वल टू इलेक्ट्रॉनचा चार्ज. तर ह्याच्या जागी क्यूच्या जागी आपण काय लिहू शकतो, इथे ई लिहू शकतो. ठीक आहे, एकदा ऑप्शन मॅच करून बघू बघा. 2πm फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय ई दिसतोय का कुठे? 2πm फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय ई. मी क्वेश्चन इथे सोडून देऊ शकतो, पण बिकॉज एकच ऑप्शन मॅच करतोय तर तोच आन्सर आहे बेसिकली आपला. पण हे पण डिराईव्ह करून बघू आपण. ठीक आहे, अजून काय विचारलं आपल्याला? फाइंड द कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? हाफ एम इंटू व्ही स्क्वेअर फाइंड करायला सांगितलंय. हाफ एम व्ही स्क्वेअर ह्याला थोडंसं आपण मल्टिप्लाय करू, तर इथून आपल्याला वेलॉसिटीची व्हॅल्यू काय भेटेल इथे? क्यू बी इंटू आर डिवायडेड बाय एम. आणि क्यू नाहीये, क्यूच्या जागी काय आहे आपला? ई आहे, तर ई लिहू आपण त्याला. ठीक आहे, आता विचारलंय काय आपल्याला? हाफ एम व्ही स्क्वेअर काढायला सांगितलंय. कायनेटिक एनर्जी हाफ एम इंटू व्ही स्क्वेअर, तर ह्याचा स्क्वेअर होईल आता हाफ एम इंटू स्क्वेअर केलं काय येणार? ई स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय एम स्क्वेअर. बघा एक एक एम कॅन्सल झालं आता. ठीक आहे, आणि आपण आत्ताच बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, तर ही व्हॅल्यू तसं इथे ठेवून द्या आपण. ठीक आहे, तर ठेवल्यानंतर काय येणार? 1/2 इंटू ई स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय एम. आणि बी चा स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर करावा लागेल. ह्याचा स्क्वेअर केलं तर काय येणार आता? 4π स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर एम स्क्वेअर म्यू स्क्वेअर. ठीक आहे, एम स्क्वेअर इंटू म्यू स्क्वेअर डिवायडेड बाय काय येणार इथे? ई स्क्वेअर. सो प्रॉपरली बघितलं तर ई स्क्वेअर आणि ई स्क्वेअर कॅन्सल झालं इथे. एम आणि एम कॅन्सल झालं. 2 आणि 4 इथे 2 येणार. तर आन्सर काय येईल बघा? कॉन्स्टंट मध्ये 2, इथे एक आर स्क्वेअर दिसतोय मला, एक इटाचा स्क्वेअर दिसतोय, इटा नाही सॉरी म्यूचा स्क्वेअर दिसतोय, एक मास आणि इथे पाय स्क्वेअर. आता तुम्ही हा ऑप्शन आणि हा ऑप्शन मॅच करून बघा तर सेम येईल आपला आन्सर. ठीक आहे, तर जेवढं आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे त्याच्या टर्म्स मध्ये मी सगळं लिहून घेतलं. ठीक आहे, मला बी इथे सोडलं तर चालेल मला, पण बी ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये गिवन नाहीये, म्हणून मी ऑलरेडी काढलेली व्हॅल्यू जी आहे त्याच्याने त्याला रिप्लेस केलं आता. ठीक आहे, तर हे सगळं काढून आपला आन्सर तसा मॅच करतोय इथे. ठीक आहे, तर जेवढे फॉर्म्युलाज आहेत ते प्रॉपर लक्षात ठेवा. कुठल्या फॉर्म्युलामध्ये व्ही येतोय, कुठल्या फॉर्म्युला टाइम पिरियड्स आहे, त्याच्यात काय काय यूज होतोय, कशावरती डिपेंड करतोय, ते सगळं माहिती असल्यावरती आपण असले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो इथे. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे? चल नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. द मॅग्नेटिक इंडक्शन ऍट अ पॉइंट नियर द एंड ऑफ अ करंट कॅरिंग सॉलिनॉइड. ठीक आहे, पेन न उचलता सॉल्व्ह करणारा क्वेश्चन. ठीक आहे, एंड पॉइंट ऑफ सॉलिनॉइडला आपण काय लिहिलं होतं आता? म्यू नॉट इंटू एन आय डिवायडेड बाय 2. म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय 2 हा वाला ऑप्शन दिसतोय इथे, तर हे तुमचा आन्सर असणार. ठीक आहे, आणि तुम्हाला डाऊट आता बघा एन काय असतं ते पण सांगितलं, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ठीक आहे, इथे पण तेच दिलं, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ठीक आहे, तर हे आपण नॉर्मल स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ते अप्लाय करताना तर मग हा आन्सर येईल आपला फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे, एकदम सिंपल क्वेश्चन होता, 2019 मध्ये विचारलं हे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. इन केस ऑफ करंट कॅरिंग लॉंग स्ट्रेट सॉलिनॉइड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज रॉंग. ठीक आहे, करेक्ट नाही रॉंग स्टेटमेंट बघायचं आपल्याला. ठीक आहे, एक मी तुम्हाला सॉलिनॉइड मध्ये सांगायचं जे विसरलो, विच वॉज डायग्राम, की त्याचं मॅग्नेटिक फील्ड कसं दिसतो. ठीक आहे, बघा ते मी आता ड्रॉ करून दाखवतो इथे. हे असं सॉलिनॉइड आहे, समजा की असं सॉलिनॉइड इथे आपण कॉइल केलं ह्याला. ठीक आहे, ठीक आहे, मी एक दुसरा कलर घेतो मॅग्नेटिक फील्ड दाखवण्यासाठी, येलो मध्ये दाखवतो इथे. ह्याच्या आतमध्ये जो मॅग्नेटिक फील्ड असतो दॅट इज इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, आणि हे जवळ जवळ असतात एकदम. ठीक आहे, आपण आतमध्ये ऑलमोस्ट इक्वल अज्युम करतो मॅग्नेटिक फील्ड सगळीकडे. ठीक आहे, एक्सेप्ट फॉर स्टार्टिंग एंडिंग पॉइंटला थोडा टेपर ऑफ होतो, तो टेपर ऑफ म्हणजे कमी होत चालतो तो, पण आपल्याला काय अज्युम करायचं? ऑलमोस्ट इक्वल, आणि इकडे डेन्सिटी खूप जास्त असणार. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्सची जी डेन्सिटी आहे ते आतमध्ये खूप जास्त असेल. एकदा बाहेर गेला तो तर तो असं दिसेल लाईन. ठीक आहे, आणि असं दूर जात राहणार तो. ठीक आहे, तर आपण काय म्हणायचं इथे? आतमध्ये डेन्सिटी जास्त आहे लाईन्सचा, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज हायर ऍज कम्पेअर टू आउटसाइड. आउटसाइड मध्ये डेन्सिटी बघा, हा खूप डिस्टन्स खूप वाढलाय मॅग्नेटिक फील्ड लाईन्सचा. मॅग्नेटिक फील्ड लाईनचा डिस्टन्स वाढलाय म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी
कमी होत चालली आहे माझी. ठीक आहे, लाईन्स दूर दूर जात आहेत, मॅग्नेटिक फील्ड कमी लागणार, तर इंटेन्सिटी आपण म्हणायचं काय की कमी झाली इंटेन्सिटी. ठीक आहे, आता बघा फर्स्ट स्टेटमेंट, आउटसाइड द सॉलिनॉइड देर इज अ व्हेरी वीक फील्ड विच इज ट्रू. आता सांगितलं बाहेरचं फील्ड कसं आहे, वीक असतो, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कमी असते तिथे, तर फर्स्ट वाला बरोबर आहे. ठीक आहे, सेकंड स्टेटमेंट, नियर द सॉलिनॉइड ऍक्सिस द मॅग्नेटिक फ्लक्स लाइन्स गिव्ह व्हेरी स्मॉल मॅग्नेटिक फील्ड. नियर द सॉलिनॉइड ऍक्सिस म्हणजे काय की इथे. ठीक आहे, ऍक्सिस वरती त्यांनी सांगितलं की वीक मॅग्नेटिक फील्ड असणार. काय सांगितलं, गिव्ह व्हेरी स्मॉल मॅग्नेटिक फील्ड. आता हा स्टेटमेंट इज कम्प्लिटली रॉंग. आपण जे केलंय त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट सांगितलं इथे, तर आपलं करेक्ट आन्सर कुठला असणार इथे, बी ऑप्शन असेल. ठीक आहे, पण बाकीचे पण एकदा चेक करून बघू आपण. नियर द सॉलिनॉइड ऍक्सिस द मॅग्नेटिक फ्लक्स लाइन्स आर क्राउडेड टुगेदर. बघा, नियर द ऍक्सिस म्हणजे इकडे, ह्याच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर क्राउडेड विच इज ट्रू. आता सांगितलं इकडे डेन्सिटी काय असतो मॅग्नेटिक फील्ड लाईनचा जास्त असतो. ठीक आहे, आणि लास्टली आउटसाइड द सॉलिनॉइड द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर वाइडली स्पेस्ड. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. मी म्हटलं काय की हा वाइडली स्पेस असल्यामुळेच आपण म्हणू शकतो की इकडे जो आहे मॅग्नेटिक फील्ड कमी लागणार किंवा वीक मॅग्नेटिक फील्ड लागणार. ठीक आहे, तर एक ए ऑप्शन, सी ऑप्शन, डी ऑप्शन काय आहे बेसिकली करेक्ट आहे, तर मग तो नाही म्हणायचं, आपल्याला रॉंग वाला पाहिजे, म्हणून बी ऑप्शन. ठीक आहे, चला नेक्स्ट. अ चार्ज पार्टिकल इज मूव्हिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर. ठीक आहे, सर्क्युलर पाथचं आपण केलंय ऑलरेडी. ठीक आहे, बघू आपण. सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर, if the energy of the particle becomes 3 times original, then the new radius r will be. बघा, रेडियसचा फॉर्म्युला सांगा बाळांनो, काय होता आपला, एम व्ही डिवायडेड बाय क्यू इंटू बी. म्हणजे मी असं म्हणू शकतो का की रेडियस ऑफ पाथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. ठीक आहे, जेवढा जास्त वेलॉसिटीने तू जाणार तेवढा मोठा सर्कल तू ट्रेस करणार मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर केल्यानंतर. ठीक आहे, आता बघा, एम व्ही बाय क्यू बी, व्ही वाढला तर रेडियस वाढणार. ठीक आहे, सिंपल एज दॅट. आता बघा पुढे आपण काय म्हणू शकतो, कायनेटिक एनर्जी, मला फक्त एनर्जी 3 टाइम्स केलं असं सांगितलंय. ठीक आहे, आता एक मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह करताना त्याच्याकडे कुठली एनर्जी असणार, तो ते असणार कायनेटिक एनर्जी. सिंपल. ठीक आहे, तर कायनेटिक एनर्जीला मी काय केलं आता 3 टाइम्स. ठीक आहे, तर इनिशियल एनर्जी ई इज इक्वल टू काय होता आपला हाफ एम इंटू व्ही स्क्वेअर. ठीक आहे, फायनल एनर्जी ई डॅश जो आहे तो 3 टाइम्स केलाय. 3 टाइम्स म्हणजे काय येणार इथे 3 इंटू ई लिहावं लागेल इथे. ठीक आहे, बघा काय सांगितलं इथे, इफ द एनर्जी ऑफ द पार्टिकल बिकम्स 3 टाइम्स द ओरिजिनल. ओरिजिनल मी अज्युम करतोय की काय असणार इथे ई असणार, आणि फायनली 3 ई झालाय. तर मी अज्युम करू आता की फायनल वेलॉसिटी काहीतरी व्ही डॅश असेल आपला. ठीक आहे, व्ही डॅश जर अज्युम केलं तर आपण काय करणार इथे, हे दोन्ही इक्वेशनला डिवाइड करून द्या. का करायचं डिवाइड केलं, मास वगैरे कॅन्सल होऊन जाईल, मला फक्त व्ही डॅश ची व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, वाय, बिकॉज मला माहिती आहे की रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. तर वेलॉसिटी किती चेंज झाली आहे ते जर माहिती पडलं मला, तर आपण काय काढू शकतो की रेडियस कितीने चेंज होणार. ठीक आहे, आता बघा 3e इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ एम ई आणि ई कॅन्सल झाला. आता फक्त काय राहिले, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही डॅश चा स्क्वेअर इज इक्वल टू 1/3. तुम्ही जर इथून बघाल तर व्ही डॅश इज इक्वल टू काय भेटणार तुम्हाला, √3 इंटू वेलॉसिटी व्ही. ठीक आहे, इथून वेलॉसिटी भेटली. आता मला माहिती आहे की रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी, तर वेलॉसिटीला मी इंटू √3 करतोय, तर रेडियस पण काय होणार इंटू √3. म्हणजे इनिशियली आर होता, फायनली आर डॅश म्हटलं तो काय असणार इथे आर इंटू √3 असणार आपला. ठीक आहे, तर ऑप्शन कुठला येईल आपला √3 इंटू आर म्हणजे सी ऑप्शन. ठीक आहे, क्लिअर आहे एवढा. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, an electron of charge E and mass m is accelerated through a potential difference V volt. It enters a transverse uniform magnetic field B and describes the circular path. The radius of the circular path is. ठीक बघा, परत सर्क्युलर पाथचं रेडियस विचारलं म्हणजे रेडियसचा आपल्याकडे फॉर्म्युला तर आहे एम व्ही बाय क्यू इंटू बी.
पण आता पूर्ण इन्फॉर्मेशन का नाही आपल्याकडे, बिकॉज वेलॉसिटी नाही दिली आपल्याला. ठीक आहे, तर वेलॉसिटी काढण्यासाठी दुसरी इन्फॉर्मेशन आहे का ते बघू आपण. ठीक आहे, एक चार्ज आहे, इलेक्ट्रॉन आहे बेसिकली, त्याचा चार्ज किती आहे, ई, आणि त्याला आपण ऍक्सेलरेट केलंय थ्रू पोटेन्शियल डिफरन्स व्ही. म्हणजे मी काय लिहू शकतो इथे, तर चार्ज इंटू व्ही इज इक्वल टू काय असतो, कायनेटिक एनर्जी असतो बेसिकली. ठीक आहे, हे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. ठीक आहे, तर चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज इक्वल टू एनर्जी. एनर्जीला कसं लिहितो आपण, हाफ एम इंटू व्ही स्क्वेअर. ह्या व्ही आणि ह्या व्ही मध्ये कन्फ्युज होऊ नका. दिस इज व्होल्टेज आणि हा काय आहे, वेलॉसिटी आहे आपला. ठीक आहे, मास पण गिव्हनच आहे क्वेश्चन मध्ये, ते आपण इथे यूज करू शकतो. तर इथून व्ही इज इक्वल टू काय भेटेल मला, 2e कॅपिटल व्ही डिवायडेड बाय एम, आणि स्क्वेअर होतं तर स्क्वेअर काढण्यासाठी ह्याचा अंडर रूट भेटेल मला. ठीक आहे, आता जो व्ही ची व्हॅल्यू मला भेटली ती तशी तशी इथे ठेवून द्या इथे. ठीक आहे, तर आर इज इक्वल टू एम बाय क्यू इंटू बी अंडर रूट ऑफ 2e डिवायडेड बाय एम, आणि चार्ज इथे पण आहे तर त्याच्या जागी आपण काय लिहू शकतो इथे, ई. बघा, इथे एक अंडर रूट येईल, इथे एक अंडर रूट येणार, आणि फक्त बी अंडर रूटच्या बाहेर असेल, बाकी सगळं अंडर रूटच्या आतमध्ये. काय येणार इथे, 2 इंटू कॅपिटल व्ही डिवायडेड बाय, आणि इथे एम डिवायडेड बाय ई. हे तुमचं फायनल आन्सर असेल. आता तुम्ही मॅच करून बघा, 1/b बाहेर आहे, 2mv डिवायडेड बाय ई, म्हणजे कुठला ऑप्शन येतो इथे, डी ऑप्शन येतोय. ठीक आहे, क्लिअर आहे एवढं. ठीक आहे, मी काय केलं तर फक्त वेलॉसिटी मला गिवन नव्हती, पण वेलॉसिटी काढण्यासाठी मला एनर्जीचा इक्वेशन होता इथे माझ्याकडे. ठीक आहे, तर मी एनर्जी इक्वल टू करून त्याचा इक्वेशन लिहून घेतला आणि मग तिथून वेलॉसिटीची व्हॅल्यू इथे ठेवली आपण. ठीक आहे, क्लिअर आहे एकदम. चला नेक्स्ट करू आपण. मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप ड्यू टू करंट कॅरिंग कॉइल ॲट इट्स सेंटर इज बी. If the new coil of 2 turns is prepared from the above coil and the same current is passed, then the magnetic field at the center of the new coil will be. हा थोडासा लेंथी आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर एकदम लक्ष द्या, प्रॉपर बघा. ठीक आहे, तर फर्स्ट काय सांगितलं आपल्याला, एक कॉइल आहे, सॉरी कॉइल थोडासा हे झाला आता. ठीक आहे, एक कॉइल आहे माझ्याकडे, तो कॉइल काय आहे इथे, त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड काय सांगितलं आपल्याला, की सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असणार इथे, बी. ठीक आहे, बाकी काहीच इन्फॉर्मेशन नाहीये माझ्याकडे, फक्त सेंटरला मॅग्नेटिक फील्ड बी आहे एवढं सांगितलं आपल्याला. ठीक आहे, आता काय केलं आपण, हा कॉइलला असं कट केला आणि ओपन केला आता, आणि परत कॉइल केलं त्याला. ठीक आहे, कट करून ओपन केलं आणि परत त्याला कॉइल केलं, पण कॉइल करताना किती टर्न बनवले आपण, इफ अ न्यू कॉइल ऑफ 2 टर्न्स, म्हणजे आता छोटं केलं आपण ह्याला, पण 2 सर्कल कंप्लीट केलेत आता. ठीक आहे, 2 सर्कल कंप्लीट केलेत म्हणजे असं दिसणार असं तो. ठीक आहे, आणि ह्याचा रेडियस जो आहे ते आपण स्मॉल आर अज्युम करू, ह्याचा रेडियस जो आहे तो आपण कॅपिटल आर अज्युम करू. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल रेडियस मध्ये रिलेशन कसं काढायचं, तर सिंपल आहे एकदम. तर हा जर कॅपिटल आर आहे तर ह्याचं लेंथ आपण लिहू शकतो 2 पाय इंटू कॅपिटल आर. ठीक आहे, लेंथ ऑफ वायर किती लागतोय त्याच्यामध्ये, 2 पाय आर लेंथ लागतोय टोटल. ठीक आहे, आता हा 2 पाय आर लेंथ मध्ये आपण काय म्हणायचं इथे, की 2 पाय आर जो लेंथ आहे तोच लेंथ इकडे असला पाहिजे. ठीक आहे, तर इकडे जर सर्कम्फरन्स काढलं तर काय येणार, 2 पाय इंटू स्मॉल आर. पण बघा 2 टन आहे टोटल, तर 2 पाय आर इंटू 2 करावं लागेल मला टोटल लेंथ काढण्यासाठी. ठीक आहे, एकदा टोटल लेंथ आपण काढलं त्याच्या पुढे आपण काय लिहिणार, की हा लेंथ आणि हा लेंथ काय असलं पाहिजे, इक्वल. ठीक आहे, रिझन बिकॉज सेम वायर आहे तर लेंथ पण काय असणार, कॉन्स्टंट असणार. ठीक आहे, तर बघा 2 पाय कॅपिटल आर इज इक्वल टू 2 इंटू 2 पाय आर म्हणजे काय येणार इथे, 4 पाय इंटू स्मॉल आर. तर बघा पाय आर, सॉरी आर कॅन्सल नाही होणार आपला. ठीक आहे, पाय इंटू आर, इथे पाय आणि पाय कॅन्सल, 2 आणि 2 कॅन्सल, तर रेडियस कॅपिटल आर इज इक्वल टू 2 इंटू स्मॉल आर, किंवा स्मॉल आर इज इक्वल टू काय येतोय, कॅपिटल आर डिवायडेड बाय 2. ठीक आहे, तर हा एक इक्वेशन जो आहे ते फर्स्ट रिलेशन मला भेटलं, जे की रेडियस मधलं रिलेशन आहे. ठीक आहे, पुढे काय करायचं आपण बघा, पुढचं काय आहे, की रेडियसचं रिलेशन आपल्याला भेटलं तर आपण सेंटरला मॅग्नेटिक फील्ड लिहून बघू. ठीक आहे, सेंटरला मॅग्नेटिक फील्ड आपण लिहितो म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 इंटू आर. ठीक आहे, हे सेंटरला मॅग्नेटिक फील्ड आहे कुठल्या लूपचा,
फर्स्ट लूपचा. ठीक आहे, फर्स्ट लूपच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू काय दिलं आपल्याला, बी. आता दुसरा लूप, सेकंड लूपच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड मी कसं लिहिणार, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल आर. ठीक आहे, बिकॉज याचा रेडियस स्मॉल आर केलंय, पण संपलं नाही अजून. नंबर ऑफ टर्न्स किती आहे आपल्याकडे, 2 टर्न परत. तर ह्याला पण मल्टिप्लाइड बाय 2 करावं लागेल मला. तर इक्वल टू काय लिहिणार मी आता, म्यू नॉट आय बाय 2r आणि इज इक्वल टू ह्याचं काहीतरी आपण बी डॅश म्हणूया. आता बी डॅश म्हटलं, बी डॅशची व्हॅल्यू काढायला सांगितली आपल्याला. तर हे दोघांचा रेशिओ घेऊ आपण. तर बी डिवायडेड बाय बी डॅशचा रेशिओ बघा, म्यू नॉट 2 2 आय आय, करंट पण सेम दिलाय आपल्याला. काय लिहू शकतो आपण ह्याला, 1/2r इंटू इथे वरती स्मॉल आर. आता काय करू आपण, स्मॉल आर ची व्हॅल्यू ठेवून देऊ कॅपिटल आर डिवायडेड बाय 2. तर हे काय असणार इथे, कॅपिटल आर डिवायडेड बाय 4 इंटू आर. आर आणि आर कॅन्सल झाले इथे. ठीक आहे, आर आणि आर कॅन्सल झाले, काय राहिलं इथे 1/4. तर इथून बी डॅश इज इक्वल टू काय भेटतोय मला, 4 इंटू बी. ठीक आहे, म्हणजे इनिशियली बी आहे, फायनली जो नवीन कॉइल आपण तयार केले 2 टनचा, त्याच्या सेंटरला किती असणार, 4b, म्हणजे डी ऑप्शन येते. ठीक आहे, सिंपल होता, बिकॉज लेंथचा मला काय पाहिजे की छोटा जो आहे त्याचा मी काहीतरी रेडियस अज्युम केलं, त्याला मोठ्या लूपच्या रेडियसच्या टर्म्स मध्ये लिहून घेतलं. ठीक आहे, टर्म्स मध्ये लिहून घेतलं म्हणजे काय, आता आपल्याला रेशिओ वगैरे काढताना सेम टर्म जेवढे पण असतील ते कॅन्सल आउट होऊन जातील. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण. Long, thin, parallel wires carry current I separated by distance d. They exert force F on one another. The distance between them is doubled and current is decreased to I by 3. बघा, हे काय सांगितलं आपल्याला, आपण थोडंसं फॉर्म्युला आठवू आपण. ते I1 इंटू I2 काहीतरी होतं त्या फॉर्म्युलामध्ये, लेंथ होतं डिवायडेड बाय डिस्टन्स d. ठीक आहे, असं फोर्स होता, आपण काय, हाच फॉर्म्युला आहे, म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय इथे 2 पाय इंटू डी. म्हणजे करंट वरती माझा फोर्स डिपेंड करतोय आणि डिस्टन्स वरती डिपेंड करतोय. आता बाकी सगळं तर सेमच आहे, फक्त राहिले काय, फक्त आता बघा, मी असं म्हणू शकतो फोर्स इज प्रपोर्शनल टू I1 I2 डिवायडेड बाय डी. हा फोर्स कशाचा होता, 2 पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टरचा फोर्स होता इथे. ठीक आहे, तर फोर्स इज प्रपोर्शनल टू I1 I2 डिवायडेड बाय डी. तर मी असं लिहू शकतो, फोर्स इज प्रपोर्शनल टू, इनिशियली दोन्ही मध्ये करंट काय आहे इथे, I. तर मी काय लिहिणार इथे, I² डिवायडेड बाय डिस्टन्स काय सांगितलं आपल्याला, d आहे, तर इथे फोर्स इज प्रपोर्शनल टू I² बाय d. हे कधी, फर्स्ट केस मध्ये. फर्स्ट केस मध्ये म्हणजे आपण काय लिहिणार इथे, F1. ठीक आहे, सेकंड केस मध्ये आपण काय केलं इथे, करंटला आपण I/3 केलं. I/3 केलं म्हणजे आता I² आहे, स्क्वेअर आहे म्हणजे I² बाय 9 होणार आता. ठीक आहे, तर I² डिवायडेड बाय 9. ठीक आहे, आणि हा d आहे बाय द वे. ठीक आहे, इनटू डिस्टन्सला काय केलं आपण, डिस्टन्स बिटवीन देम इज डबल केलं, 2 टाइम्स केलं आता. तर इथे 2 इंटू डी लिहावं लागेल. तर F2 ला मी असं लिहू शकतो, प्रोपोर्शनल टू I² बाय 18 इंटू डी. I² बाय डी च्या जागी मी जर F1 ठेवून दिलं, तर ह्याच्या जागी F1 लिहा. तर फर्स्ट केस मध्ये फोर्स F असेल, तर ह्या केस मध्ये फोर्स काय लिहिलंय, बेसिकली F/18. ठीक आहे, फक्त प्रपोर्शनल कशासोबत आहे ते बघायचं होतं आपल्याला. डिस्टन्स आणि करंट आपण चेंज करताना काय काय आता, इथे फक्त करंटच्या टर्म्स मध्ये इक्वेशन लिहून घेतलं. I च्या जागे नवीन काय होतं आपला, I/3 स्क्वेअर केल्यानंतर ना I² बाय 9. आणि डिस्टन्स काय, डिस्टन्सला डबल केलं, ते पण ठेवून दिली व्हॅल्यू फक्त. ठीक आहे, ते केल्यानंतर आपल्याला आन्सर काय भेटतो इथे, F/18. ठीक आहे, क्लिअर आहे एवढं. चला पुढे बघूया आपण. स्ट्रेट वायर कॅरिंग करंट I is turned into a circular loop. If the magnetic moment associated with it is capital M, then the length of the wire is. इथे एक दोन कन्सेप्ट लागेल आपल्याला. सिंपल काय आहे, फर्स्ट तर मॅग्नेटिक मुवमेंटचं आपल्याला फॉर्म्युला लागेल इथे, बिकॉज काहीतरी सर्क्युलर लूप वगैरे सांगितलं आपल्याला, तर लूपचं मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे, सॉरी मॅग्नेटिक मुवमेंट काढायचं आपल्याला. तर एक लूप आहे, तो लूपचा काहीतरी रेडियस R अज्युम करा, करंट I. तर आपण फॉर्म्युला काय बघितलं होतं, I इंटू एरिया, पण एरिया ऑफ सर्कल लूप किती असणार, पाय इंटू R². ठीक आहे,
मला रेडियस कुठे नाही दिले क्वेश्चन मध्ये, ठीक आहे. रेडियस कुठे नाही दिलंय म्हणजे काय, आपण काय लिहायचं इथे की लेंथ ऑफ वायर एल, ठीक आहे, तोच वायरला आपण गोल करून एंड टू एंड जॉईन करून हा लूप तयार केला होता, ठीक आहे. तर एल इज इक्वल टू काय असलं पाहिजे, 2 पाय इंटू आर. तर आर च्या जागी आपण काय लिहू शकतो, एल डिवायडेड बाय 2 पाय, ठीक आहे. आर च्या जागी काय लिहू शकतो आपण, एल डिवायडेड बाय 2 पाय, ठीक आहे. फाइंड काय करायला सांगितलं, तर फाइंड द लेंथ ऑफ द वायर. लेंथ ऑफ द वायर म्हणजे एल फाइंड करायला सांगितलं आपल्याला, ठीक आहे. हा जो मॅग्नेटिक मोमेंट आहे तो काय दिलाय आपल्याला इथे, कॅपिटल एम. तर आपण काय करू, इथे आर च्या जागी ही ठेवून देऊ व्हॅल्यू, ठीक आहे. आर च्या जागी ठेवल्यानंतर ना काय येईल, आय इंटू पाय इंटू आर स्क्वेअर. तर एल स्क्वेअर बाय 4 पाय स्क्वेअर हे कॅन्सल झालं आता, ठीक आहे. कॅन्सल झालं, फक्त आता काय राहणार, इज इक्वल टू एम. मला विचारलंय काय इथे, आय ची व्हॅल्यू काढायला सांगितली इथे, सॉरी लेंथ ऑफ द वायर एल ची व्हॅल्यू काढायला सांगितले. तर एल स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय एम डिवायडेड बाय आय. किंवा मला फक्त एल जर पाहिजे असेल, एल जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल, ह्याचा अंडर रूट करावं लागेल, ठीक आहे. आता ऑप्शन थोडंसं कम्पेअर करून बघू. हा 4 आहे, हे रूटच्या बाहेर येणार, तर मग काय येईल, ऑप्शन नंबर बी, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मग नेक्स्ट क्वेश्चन काय होता आपला, अ चार्ज पार्टिकल इज ऑलवेज मूविंग पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, द मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल विल बी. ठीक आहे, एक चार्ज पार्टिकल आहे जे की फक्त पॅरलल डायरेक्शन मध्ये मूव्ह करतंय मॅग्नेटिक फील्डच्या, ठीक आहे. म्हणजे जर आपण अज्युम केलं की मॅग्नेटिक फील्ड इथे आहे, तर चार्ज पार्टिकल कुठे मूव्ह करतोय, ह्या डायरेक्शन मध्ये, व्ही वेक्टर, ठीक आहे. आता मी विचारलं व्ही वेक्टर आणि बी वेक्टर मधला अँगल किती आहे, तर अँगल थीटा इज इक्वल टू किती आहे आपला, 0 डिग्री. आणि जेव्हा 0 डिग्री असेल, आपण फोर्स कसं लिहितो, क्यू व्ही क्रॉस बी. व्ही क्रॉस बी करताना व्ही बी साइन थीटा येणार, तर क्यू व्ही बी साइन थीटा. आणि जर थीटा 0 डिग्री ठेवला तर हा पूर्ण फोर्स किती येईल आपला, 0. विचारलं काय, फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल. फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल इज इक्वल टू काय असणार इथे, 0 असणार, ठीक आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, फक्त फॉर्म्युला बेसिक माहिती असलं पाहिजे आपल्याला, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हे मोठा क्वेश्चन वाटतं, बघू. टू थिन लॉन्ग पॅरलल वायर्स ऑफ सेम मटेरियल separated by a distance r both carry the same charge in the same direction, hence they will repel each other with a force of this much per unit length. काय काय असेल, पण आपल्याला काय सांगितलं, फक्त दोन पॅरलल वायर आहे. दोन पॅरलल वायरच्या केस मध्ये आपण ऑलरेडी फॉर्म्युला बघितलं, काय, म्यू नॉट I1 I2 L डिवायडेड बाय 2 पाय इंटू डी, ठीक आहे. हे फोर्सचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. आता थोडंफार चेंज करू, बिकॉज डिस्टन्स आपल्याला डी च्या जागे इथे आर दिला आहे, तर मी डी च्या जागे आर लिहून घेतो इथे, ठीक आहे. पाय पण थोडा प्रॉपर वाटत नाहीये इथे, तर 2 पाय इथे आर येणार. आणि दुसरा, दोन्हींमध्ये करंट काय सांगितले, आय, ठीक आहे. आय व्हॅल्यू दिली आपल्याला, तर I1 I2 ची पण गरज नाही आपल्याला. इथे काय लिहायचं, आय इंटू आय. आय इंटू आय केलं तर काय येईल इथे, आय स्क्वेअर, ठीक आहे. आणि हे काय आहे, टोटल फोर्स, ठीक आहे. आपल्याला ऑप्शन मध्ये सगळीकडे काय सांगितलंय ते, फोर्स पर युनिट लेंथ. पर युनिट लेंथ म्हणजे काय, टोटल फोर्सनी आपल्याला त्याला लेंथने डिवाइड करायचं. तर ह्याला डिवायडेड बाय लेंथ करा, तर लेंथ आणि लेंथ कॅन्सल झालं इथे. तर आन्सर आपला फोर्सचा व्हॅल्यू तर काय येतोय, म्यू नॉट आय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 पाय आर, ठीक आहे. म्यू नॉट आय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू पाय इंटू आर. आता बघा पुढे काय आपल्याला बघायचं, रिपेल अट्रॅक्ट वगैरे बघायचं. आता हे पहिले तर हे मॅच करून घेऊ आपण. म्यू नॉट आय स्क्वेअर बाय 4 पाय, तर हे रॉंग झालं, हे पण रॉंग आहे. तर हे दोघांपैकी काय आहे ते बघायचंय. आता तो रिपेल करणार की अट्रॅक्ट करणार ते बघण्यासाठी आपण थोडंसं डायरेक्शन बद्दल बोलू, ठीक आहे. टू लॉन्ग थिन पॅरलल वायर्स सेम करंट बोथ कॅरी करंट इन द सेम डायरेक्शन, ठीक आहे. सेम डायरेक्शन मध्ये करंट कॅरी करतोय तो, ठीक आहे. तर मी हा जो व्हॅल्यू आहे फोर्सचा ते थोडासा साइडला लिहून ठेवतो. म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर इथे स्क्वेअर होता, ठीक आहे. आता बघा दोघांमध्ये जो आहे पॅरलल वायर आहे, इथे पण करंट आय, इथे पण करंट आय, ठीक आहे.
तर आपण डिराईव्ह करताना कसं लिहिलेलो हे, ह्याच्यामुळे ह्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड काढलं आपण, ह्याच्यामुळे ह्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड काढलं, मग ह्याच्यावरती मॅग्नेटिक फील्डचं फोर्स काढला आपण काय करून, ILB यूज करून. ठीक आहे, एकदा आपण तोच मेथड परत फॉलो करून बघू. ह्याच्यामुळे इकडे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन विल बी I क्रॉस, म्हणजे काय आपण कसं बायट-सावर्ट लॉनी बघितलं तर इथे करंट असं जातोय, पॉइंट तिकडे आहे, तर हे कुठे यायला पाहिजे आपला मॅग्नेटिक फील्ड इनसाइड. ठीक आहे, असं पण नाही बघायचं तर मग DL वेक्टर ह्या डायरेक्शन मध्ये असेल, R वेक्टर ह्या डायरेक्शन मध्ये आहे, तर DL वेक्टर क्रॉस R वेक्टर केल्यानंतर ना मॅग्नेटिक फील्ड कुठे येणार, इनवर्ड, आतमध्ये येणार माझा. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फील्ड तर कुठे आहे, इथे आतमध्ये आहे. ठीक आहे, आता आपण फोर्स परत कसं लिहितो, IL क्रॉस B. IL क्रॉस B ह्याच्यावरती फोर्स पाहिजे, तर L वेक्टर परत ह्या डायरेक्शन मध्ये इज अपवर्ड डायरेक्शन. L वेक्टर क्रॉस B वेक्टर, तर L वेक्टर क्रॉस B वेक्टर केलं तर ह्याच्यावरती फोर्स कुठे लागणार, ह्या डायरेक्शन मध्ये. सिमिलर वे मध्ये जर तुम्ही ह्याच्यावरचा फोर्स जरी कॅल्क्युलेट केला तर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघाल तर तो ह्या डायरेक्शन मध्ये येणार. ठीक आहे, समजा हे जरी कॅल्क्युलेट केलं तर मी असं म्हणू शकतो का की हा जो पहिला वायर आहे तो दुसऱ्या वायरला अट्रॅक्ट करतोय इथे. ठीक आहे, तर नेचर ऑफ फोर्स आहे अट्रॅक्टिव्ह, आणि व्हॅल्यू कसं काढलं आपण, μ0I² डिवायडेड बाय 2πr. तर कुठला रिपेल नाही, तर कुठला फोर्स येणार आपला, अट्रॅक्टिव्ह फोर्स. तर डी ऑप्शन विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, हा क्वेश्चन थोडासा इंटरेस्टिंग होता बिकॉज आपल्याला डायरेक्शन बद्दल थोडासा माहिती असलं पाहिजे की बाबा राईट हँड थंब रूल कसं लावायचं, किंवा क्रॉस प्रोडक्टचं डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल. ठीक आहे, बाकी मॅग्नेट्यूड कॅल्क्युलेशन तर लय सिम्पल होतं बिकॉज डायरेक्टली फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ठीक आहे, अजून एक काय लक्षात ठेवायचं ते, पर युनिट लेंथ, जेवढं पण फोर्स आहे त्याला लेंथने डिवाइड करावं लागेल. ठीक आहे, सिम्पल आहे एवढं. ठीक आहे, चला बघ नेक्स्ट बघू आपण. Two parallel wires of equal lengths are separated by a distance of 3 meters from each other. The current flowing through the first and second wire is this much. ठीक आहे, चालेल. In opposite direction, the resultant magnetic field at the midpoint and separation of wire. ठीक आहे, बघा. ठीक आहे, दोन पॅरलेल वायर आहे. आता एकमेकांचं नाही काय विचारलं आपल्याला. ठीक आहे, एक पॅरलेल वायर, दुसरा पॅरलेल वायर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये करंट फ्लो करतोय, सांगितलं आपल्याला 3 अँपियर, ह्याच्यामध्ये फ्लो करतोय 4.5 अँपियर, आणि काय सांगितलंय, इन ऑपोजिट डायरेक्शन. ठीक आहे, ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे ह्याच्यामध्ये खाली जाणार, ह्याच्यामध्ये वरती जाणार, अज्युम करू आपण. ठीक आहे, फाइंड काय सांगितलं, द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ऍट मिड पॉइंट. म्हणजे काय की हे दोघांच्या मिड पॉइंटला नेट मॅग्नेटिक फील्ड हे दोघांमुळे कंबाईन होऊन किती मॅग्नेटिक फील्ड येणार ते फाइंड करायला सांगितलंय. डिस्टन्स आपल्याला दिला आहे दोन्ही वायरचं किती आहे, 3 मीटर. ठीक आहे, म्हणजे हा जो डिस्टन्स आहे दॅट विल बी 3/2 मीटर, आणि दिस डिस्टन्स विल बी 3/2 मीटर. चला पटकन फॉर्म्युला आठवू आपण. इन्फायनाइट वायरचा फॉर्म्युला होता μ0I डिवायडेड बाय 2πr. आर काय होतं इथे, पॉइंटचा वायर पासून डिस्टन्स. ठीक आहे, तर लिहून बघू आपण काय येणार इथे, μ0 फर्स्ट केस मध्ये काय, I इंटू करंट किती आहे 3 अँपियर डिवायडेड बाय 2π इंटू आर, म्हणजे काय येणार इथे 3/2 मीटर. हे दोघांना कॅन्सल करायचं, राहिलं काय ते 3 आणि 3 पण कॅन्सल झालं, तर काय येतोय ते μ0/π एवढा टेस्ला मॅग्नेटिक फील्ड येतोय आपला. ठीक आहे, सेकंड ह्याचं काय येणार, μ0I डिवायडेड बाय 2πr. मी परत फॉर्म्युला लिहित नाही, व्हॅल्यूज टाकतो डायरेक्ट. इथे काय 4.5 डिवायडेड बाय 2π इंटू 3/2, परत 2 कॅन्सल, 3 इंटू 1.5, हे काय येणार 1.5 μ0/π. ठीक आहे, आता फक्त बघायचं हे राहिलंय की हे दोघांचं जे डायरेक्शन आहे तो सेम डायरेक्शन मध्ये असणार की ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असणार. ठीक आहे, डायरेक्शन काढून बघू. डायरेक्शन काढण्यासाठी आपण काय यूज करतो इथे, μ0I बायट-सावर्ट लॉ. बायट-सावर्ट लॉ म्हणजे काय, DL वेक्टर क्रॉस R वेक्टर. ठीक आहे, मी म्हंटल काय, DL वेक्टर त्याच डायरेक्शन मध्ये असणार ज्या डायरेक्शन मध्ये करंट असेल, तर DL वेक्टर क्रॉस R वेक्टर, तर माझा B वेक्टर कुठे येणार, ह्याच्यामुळे जो B वेक्टर येतोय तो आतमध्ये येतोय ड्यू टू फर्स्ट वाला वायर. सेकंड वाल्या वायर मुळे कुठे येणार ते पण बघून घेऊ आपण. DL वेक्टर आता कुठे येणार, खालच्या डायरेक्शन मध्ये, आणि R वेक्टर कुठे येणार, ह्या डायरेक्शन मध्ये. तुम्ही थोडंसं बघाल
तर डीएल वेक्टर असं येतोय आणि आर वेक्टर इकडे क्रॉस प्रोडक्ट होणार. तर डीएल वेक्टर क्रॉस आर वेक्टर हे पण कुठे येतोय, आतमध्येच येतोय. आतमध्येच येतोय तर मग काय करावं लागेल, दोघांना ऍड करावं लागेल, फर्स्ट आणि सेकंड. तर हे दोघांना प्लस करा. हे दोघांना ऍड केल्यानंतर ना आन्सर किती भेटणार बघा, 1.5 प्लस 1 म्हणजे 2.5 म्यू नॉट डिवायडेड बाय पाय. तर 2.5 ला मी असं लिहू शकतो 5 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, 2.5 ला मी लिहू शकतो काय, 5/2. तर 5/2 म्यू नॉट पाय. ठीक आहे, तर हा तुमचा फायनल आन्सर असेल, म्हणजे कुठला ऑप्शन, बी ऑप्शन येते. ठीक आहे, आय होप तुम्ही पॉज करून स्वतः ट्राय करतायत क्वेश्चन. ठीक आहे, ते करा, नाहीतर तुम्हाला प्रॅक्टिस थोडीशी होऊन जाईल एवढं करणं. ठीक आहे, चला. A long wire is bent into a circular coil of 1 turn and then into 2 of smaller radius having n turns. ठीक है, if the same current passes through both, then the ratio of magnetic field produced is equal to. बघा, एक लॉन्ग कॉइल आहे. ठीक आहे, तो कॉइलचा जो लेंथ आहे त्याला मी काय कन्सिडर करतो, एल लेंथचा काहीतरी कॉइल असेल. तर एल लेंथ फर्स्ट केस मी ड्रॉ करतो. ठीक आहे, फर्स्ट केस काय सांगितलं, इंटू बेंट इंटू अ सर्क्युलर कॉइल. एकच टर्न आहे, एक सर्क्युलर कॉइल मध्ये त्याला बेंट केलं. तर एल इज इक्वल टू 2πr लिहू शकतो मी, बिकॉज जेवढा त्याचा सर्कम्फरन्स आहे तेवढंच लेंथ ऑफ वायर असणार आपला. ठीक आहे, इथून रेडियस इज इक्वल टू एल डिवायडेड बाय 2π. ठीक आहे, अजून आपण काय लिहू शकतो, इथे सेंटरला मॅग्नेटिक फील्ड विचारलाय आपल्याला. ठीक आहे, रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड एट द सेंटर. तर फर्स्ट केस मध्ये मी B1 लिहितो. ठीक आहे, सेंटर ऑफ मॅग्नेटिक फील्डला फॉर्म्युला होता आपला म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 इंटू रेडियस. आता रेडियसच्या जागे फक्त काय ठेवायचं इथे, L/2π. L/2π ठेवलं तर काय येणार इथे, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 इंटू L/2π. 2 आणि 2 कॅन्सल. तर म्यू नॉट आय पाय डिवायडेड बाय एल. हे काय येतोय माझं मॅग्नेटिक फील्ड फर्स्टच्या केसमध्ये. ठीक आहे, सेकंडच्या केसमध्ये जर बघितलं तर एक रिंग नाही, आता एक कॉइल नाहीये, n टाइम्स आपण टर्न केलंय त्याला. म्हणजे टोटल किती लेंथ लागेल, n इंटू 2π इंटू स्मॉल आर. स्मॉल आर मी काय अज्युम केलंय, एक छोटा जो रिंग असेल, एक छोटा जो कॉइल असेल त्याचा रेडियस अज्युम केलंय मी. ठीक आहे, आता हा लेंथ जो आहे तो इक्वल टू एल असणार. परत रिझन काय आहे की तो जेवढा लेंथ आहे आपला वायरचा तेवढंच आपला कॉइलचा लेंथ असला पाहिजे. ठीक आहे, आता बघा, एल स्मॉल आर इज इक्वल टू एल डिवायडेड बाय एन इंटू काय येतोय इथे, 2π येतोय. तर आता विचारलं काय, आता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड एट द सेंटर ऑफ द कॉइल. ठीक आहे, सेंटरला मॅग्नेटिक फील्ड, परत फॉर्म्युला काय आहे, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. ठीक आहे, पण हे कधी, जेव्हा एक टर्न असतो. आता किती टर्न झाले टोटल, n नंबर ऑफ टर्न्स. तर ह्याला एकदा n ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, आता करायचं काय, फक्त रेडियसच्या जागी हे ठेवून द्या. तर मग हे B2 कॅल्क्युलेट करतोय मी. B2 इज इक्वल टू म्यू नॉट आय इंटू n डिवायडेड बाय 2 इंटू L बाय 2n पाय. n इंटू n स्क्वेअर, आणि हे 2 आणि 2 काय झालं, कॅन्सल. तर n इंटू n काय लिहू शकतो आपण, n स्क्वेअर, आणि म्यू नॉट आय डिवायडेड बाय, आणि इथे पाय डिवायडेड बाय एल. जर हा B1 आहे तर हा पण B1 आहे. तर B2 ला मी असं लिहू शकतो, B1 इंटू n स्क्वेअर. ठीक आहे, B2 जो आहे तो काय आहे, n स्क्वेअर इंटू B1 इथे. ठीक आहे, B1 ची व्हॅल्यू कम्पेअर करून बघा. तर आपल्याला विचारलं काय इथे, देन द रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, प्रोड्युस्ड एट कॉइल 1 टू कॉइल 2, म्हणजे B1 आणि B2 चा रेशिओ विचारला आपल्याला. तर इथून जर B1 बाय B2 जर काढलं तर काय येणार, तो 1/n स्क्वेअर. 1/n स्क्वेअर म्हणजे ऑप्शन नंबर कुठला येणार आपला, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, क्लिअर आहे एवढं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू आपण. A particle having charge 100 E is revolving in a circular path of radius 0.8 meter with 1 revolution per second. The magnetic field produced at the center of the circle in SI units is. ठीक आहे, बघू थोडंसं काय सांगितलंय, कसं करायचं काय. ठीक आहे, एक चार्ज आहे. ठीक आहे, एक चार्ज दिला आपल्याला. तो चार्ज कसा, किती सांगितलं आपल्याला, Q इज इक्वल टू 100 इंटू ई.
100 टाइम्स चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, ई ची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला 1.6 10⁻⁻19 कूलम. ठीक आहे. तर हा जो चार्ज आहे तो सर्कल मध्ये फिरतोय आणि त्याचं 1 रेव्होल्युशन पर सेकंड, म्हणजे ह्यांना काय म्हणायचं, ह्याचा फ्रिक्वेन्सी जो आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, 1 रेव्होल्युशन पर सेकंड, 1 सेकंड मध्ये. ठीक आहे. आता बघा सर्कल मध्ये फिरतोय तर चार्ज, पॉइंट चार्ज आहे तो 1 सेकंड मध्ये 1 रेव्होल्युशन कंप्लीट करतोय. म्हणजे मी असं म्हणू शकतो का की हा जो पॉइंट आहे इथून 1 सेकंड मध्ये 1 चार्ज पास करतोय आणि तो 1 चार्ज कितीचा आहे, क्यूचा, आणि क्यू ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे 100 इंटू ई. तर बेसिकली काय आहे की पर सेकंड, ठीक आहे, पर सेकंड क्यू चार्ज, ठीक है, पर सेकंड क्यू चार्ज passes through any point, ठीक है, क्यू चार्ज passes through any point on the circle. म्हणजेच काय की पर सेकंड म्हणजे काय, क्यू बाय टी लिहिल्यासारखं आहे. ठीक आहे. क्यू बाय टीच काय असतो, आपला करंट असतो बेसिकली. ठीक आहे. तर आपला करंटची व्हॅल्यू जी आहे ते इक्वल टू काय येणार आहे, ते 100 इंटू ई. डायरेक्टली क्यूच्या इक्वलच येईल, बिकॉज 1 रेव्होल्युशन पर सेकंड म्हणजे काय, आपण डिवाइड मल्टिप्लाय करताना ते 1च येणार परत. ठीक आहे. तर हा जेवढा आहे तेवढंच करंट येणार आपला. ठीक आहे. आता करंटची व्हॅल्यू भेटली आपल्याला, करंटचा व्हॅल्यू माहिती आहे, तर लूपच्या सेंटरला आपल्याला लिहिता येतो मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. लूपच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 आर. तर म्यू नॉट इंटू आयच्या जागे फक्त काय ठेवून जायचे, 100 इंटू ई. ठीक आहे. 100 इंटू ई डिवायडेड बाय 2 इंटू आर. तर 2 इंटू रेडियस दिला आहे का क्वेश्चन मध्ये, रेडियस दिला आहे किती, 0.8 मीटर. ठीक आहे. 0.8 मीटर. आता काय करायचं, फक्त ह्याला इक्वेट वगैरे करून देऊ आपण. ए चा व्हॅल्यू, ठीक आहे, म्यू नॉट इंटू 100 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. ठीक आहे. डिवायडेड बाय 2 इंटू 0.8. बस एवढं झालं. आता बघा 2 इंटू 0.8 आणि 1.6 कॅन्सल झाले इथे. तर फायनल आन्सर काय येतोय आपला, म्यू नॉट इंटू हे 10⁻2 10⁻⁻19. तर 10⁻, प्लस नाही रे दादा, काय करतोय मी. ठीक आहे. -19 प्लस 2 म्हणजे काय येणार इथे, -17. ठीक आहे. क्लिअर आहे एवढं. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होता एकदम. फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, फ्रिक्वेन्सी आणि चार्जला मल्टिप्लाय केल्यानंतर ना मला काय भेटेल, करंट भेटणार. कधी, सर्क्युलर मोशन मध्ये. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी इंटू चार्ज इज इक्वल टू करंट असतो. एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवलं की मग पुढच्या, तर मग करंट एकदा भेटला तर मग सेंटरचा मला मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. Magnetic field at the center of a current carrying circular coil of area A is B. The magnetic moment of the coil is, बघा मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द कॉइल विचारलंय म्हणजे मला काय काढावं लागेल, I इंटू ए काढावं लागेल इथे. ठीक आहे. त्याच्यातला ए तर ऑलरेडी क्वेश्चन मध्ये गिवन आहे, एरिया इज इक्वल टू ए. पण करंट नाही दिलाय आपल्याला. ठीक आहे. करंट नाही दिलाय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथे थोडासा आपल्याला विचार करावा लागेल की कसं काढायचं. ठीक आहे. सर्क्युलर कॉइल आहे तर एरियाला मी लिहू शकतो काय, पाय इंटू आर स्क्वेअर. ठीक आहे. एरियाला आपण काय लिहू शकतो, पाय इंटू आर स्क्वेअर. तर रेडियस इथून काय येणार, ए बाय पाय टू दी पॉवर 1/2, म्हणजे हाफ, पॉवर हाफ करतोय, रूट घेतोय मी सिंपल. ठीक आहे. एकदा रेडियसचा व्हॅल्यू भेटला आपल्याला, तर दुसरं इन्फॉर्मेशन काय दिले की सेंटरला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काय आहे, बी. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्डचा आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 इंटू रेडियस. ठीक आहे. आता रेडियसची व्हॅल्यू काढली, ती व्हॅल्यू आपण इथे ठेवून देऊ आपण. ठीक आहे. तर बी इज इक्वल टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 इंटू आर, म्हणजे काय येणार आहे, √a आणि √π. ठीक आहे. ए टू दी पॉवर हाफ खाली येणार, पाय वरती जाणार आपला. ठीक आहे. काढायला काय सांगितलं आपल्याला, फाइंड द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द कॉइल. ठीक आहे. इथून आपल्याला काय भेटेल बघा, करंट I इज इक्वल टू 2√a इंटू बी डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू √π. ठीक आहे. हा एक रिलेशन भेटला. आता फक्त काय करायचं, हा रिलेशन इथे
ठेवून द्या फक्त, ठीक आहे. हा रिलेशन इथे ठेवून द्या आणि मग त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो इथे, बी इंटू अंडर रूट ए डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू अंडर रूट ऑफ पाय, म्हणजे पाय टू द पॉवर हाफ, आणि इथे मल्टिप्लाइड बाय परत काय करणार मी, ए करणार. तर 1/2 प्लस 1 म्हणजे बी टू द पॉवर काय आहे, बी इंटू ए टू द पॉवर काय आहे ते 3/2 डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू पाय टू द पॉवर 1/2 येणार इथे, ठीक आहे. तर काय केलं आपण, एखादा जो टर्म आहे जे की मला माहित नव्हता विच वॉज करंट, ठीक आहे, त्या करंटला आपण बी च्या टर्म्स मध्ये आधी काढून घेतला आणि तो आपण मॅग्नेटिक मोमेंटच्या फॉर्म्युलामध्ये टाकला फक्त, ठीक आहे. आणि त्यासाठी हेल्प लागली मला बिकॉज रेडियस नव्हतं घेऊन माझ्याकडे, ठीक आहे. रेडियस नव्हतं घेऊन तर मग रेडियसची आधी व्हॅल्यू काढून घेतली मी, रेडियसची व्हॅल्यू काढून घेतली ते बी च्या इक्वेशन मध्ये टाकलं आणि मग राहिलेला फक्त आपण सबस्टिट्यूट करता आता इथे, ठीक आहे. क्लिअर आहे एवढं. चला लास्ट थोडेसे क्वेश्चन राहिले ते करून घेऊ आपण. The current carrying circular coil of radius r has a point P situated on its axis at distance x from the center. The magnetic induction at point P is 1/8 of magnetic induction at center O. Then value of x is equal to, बघा ठीक आहे, बघा इथे की एक सर्क्युलर कॉइल आहे, त्या कॉइलचं रेडियस काय सांगितलं आपल्याला r, आणि त्या कॉइलच्या ऍक्सिस वरती एक्स डिस्टन्स वर एक पॉइंट सांगितलं आपल्याला, जिथे काय सांगितलं की इलेक्ट्रिक नाही मॅग्नेटिक फील्डची जी व्हॅल्यू आहे, इकडे मॅग्नेटिक फील्ड इज 1/8 ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर, ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर आपण कसं लिहितो इथे, आठवा बरं फॉर्म्युला, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 इंटू आर, ठीक आहे. आणि एक्स डिस्टन्स वरचा जो पॉइंट आहे तिकडे म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर 3/2, ठीक आहे. आता विचार सांगितलंय काय की हा जो टर्म आहे तो ह्याचा 1/8 आहे, तर 1/8 ने ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर मला हा भेटायला पाहिजे, ठीक आहे. तर हे काय रिलेशन डेव्हलप झालं आपला, ठीक आहे. आता काय राहिलंय फक्त म्यू नॉट 2 हे कॅन्सल झालं, आता करंट आय आणि करंट आय पण कॅन्सल झाला आता, ठीक आहे. इथे काय करू आपण, ह्याला थोडासा क्रॉस मल्टिप्लाय करू, आर क्यूब इंटू 8 इज इक्वल टू काय असणार इथे, आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर 3/2. जर मी दोन्ही साईडला क्यूब रूट घेतलं इथे, ठीक आहे, क्यूब रूट घेतलं तर इथे फक्त पॉवर 1/2 राहणार, बरोबर ना. तिथे आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर काय राहणार इथे 1/2 आणि इज इक्वल टू 8r क्यूब, 8r क्यूबचा क्यूब रूट काय असणार इथे 2r, ठीक आहे. आता ह्याला आपण काय करू शकतो, स्क्वेअर करून एक क्वाड्रेटिक इक्वेशन बनवून सॉल्व्ह करायचं, किंवा एकदम सिंपल वे तुम्हाला सांगतो की आता एक रिलेशन भेटलाय ना, तर हे चारही ऑप्शन इथे ठेवून बघायचं कुठला ऑप्शन मॅच करतोय, सिंपल एज दॅट, ठीक आहे. हे करून आपल्याला हा भेटला पाहिजे, ते बघूनच वाटतं की हे बाबा हा वाला ऑप्शन असेल, तर हे तुमचा फायनल आन्सर असणार, ठीक आहे. एक्सच्या जागी काय येणार √3 इंटू आर, ठीक आहे. एवढं क्लिअर आहे. चला पुढे जाऊया आपण, ठीक आहे. हा चला लास्ट क्वेश्चन जे आपल्याला बघायचं विच इज ए बी सी आर 3 पॅरलल कंडक्टर्स ऑफ इक्वल लेंथ, डिस्टन्स बिटवीन ए बी अँड बी सी इज सेम ॲज डी. If F1 is the force exerted by B on A and F2 is the force exerted by C on A, then बघू आपण, ठीक आहे. फर्स्ट केस मध्ये B ने A वरती जो फोर्स लावलाय ते आपल्याला काय सांगितलंय F1, ठीक आहे. F1 इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे म्यू नॉट I1 I2, ठीक आहे, L डिवायडेड बाय 2 पाय इंटू डिस्टन्स डी, ठीक आहे. फक्त आता लेंथ काय आहे इथे, लेंथ ऑफ रॉड राहू द्या, फक्त I1 I2 च्या जागे B आणि A मधलं लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार इथे I इंटू I, म्हणजेच काय I स्क्वेअर, ठीक आहे. तर F1 इज इक्वल टू म्यू नॉट I स्क्वेअर 2L डिवायडेड बाय 2 पाय इंटू डी, ठीक आहे. हे काय येतोय आपला, एवढं फोर्स येतोय पहिल्या दोन वायरमध्ये, ठीक आहे. बाकीचे जे राहिले कुठला आहे, दुसरा पेअर इज द फोर्स एक्झर्टेड बाय सी ऑन ए, म्हणजे सी आणि ए चा जो फोर्स आहे ते बघायचं आता.
तर फोर्सचा मॅग्निट्यूड F2 इज इक्वल टू म्यू नॉट I1 I2 L डिवायडेड बाय 2πd. ठीक आहे, ह्याला आपण थोडंसं सॉल्व्ह जर केलं तर काय येणार आता F2 इज इक्वल टू म्यू नॉट I1 I1 इंटू I2 म्हणजे काय येणार इथे 2I करंट येणार आणि इथे I करंट येणार. तर इथे काय येईल आता 2I स्क्वेअर इंटू लेंथ L डिवायडेड बाय 2 इंटू पाय इंटू डिस्टन्स. डिस्टन्स बघा इनिशियली d डिस्टन्स होता, पण फायनली इथून इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो किती झाला आता 2d डिस्टन्स झाला आहे. 2d डिस्टन्स झाला आहे म्हणजे इथे d च्या जागे फक्त काय लिहावं लागेल इथे 2d. ठीक आहे, विचारलं काय आपल्याला, विचारलं आहे की फोर्स एक्झर्टेड बाबा F1 आणि F2 कसे असणार, इक्वल असेल, जास्त असेल, कमी जास्त व्हॉटएव्हर. ठीक आहे, तर हा जो फोर्स आहे दॅट इज F1, हा जो फोर्स आहे तो F2 आहे. हे दोघांना कॅन्सल करा फक्त. तर म्यू नॉट I स्क्वेअर L डिवायडेड बाय 2π इंटू d. हे पण 2 आणि 2 कॅन्सल होऊन काय येणार म्यू नॉट I स्क्वेअर L डिवायडेड पाय इंटू d. ठीक आहे, तर मी असं म्हणू शकतो का की हा जो फोर्स आहे तो ह्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ना भेटेल मला. ठीक आहे, म्हणजे ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा तर हा भेटेल. तर मग रिलेशन काय येणार आपला 2F2 इज इक्वल टू F1. ठीक आहे, आता ऑप्शन मॅच करून बघू आपण. 2F2 इज इक्वल टू F1 बघा कुठला ऑप्शन येतोय इथे, ऑप्शन नंबर सी ऑप्शन येतोय. ठीक आहे, तर हा जो चॅप्टर होता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ते आपलं संपलं आहे इथे क्रॅश कोर्स मध्ये. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. अजून काही क्वेश्चन वगैरे तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून सांगू शकता. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.